नमस्कार सगळ्यांना. BMMच्या आपल्या आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी आवारे सरांना अ, मनापासून नमस्कार करते. आणि आपण प्रत्येक सेशनची सुरुवात एका ध्यानाने, छोट्या 10 मिनिटाच्या ध्यानाने करतो, तशी आपण आज करूयात. तर आज आपण जे ध्यान करणार आहोत ते एक व्हिज्युअलायझेशन मेडिटेशनचा प्रकार आहे. तर त्याला मानसपूजा असेही म्हणतात. मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. तर या पूजेने आपण आपल्या आराध्याशी किंवा टू समवन, म्हणजे आपल्याला आदर्श वाटतात ज्याच्या क्वालिटीज, जसे गुण, अशाशी आपण मनाने जवळीक साधू शकतो, अनुसंधान साधू शकतो. गोंदवलेकर महाराजांनी मानस पूजेचं खूप वर्णन आणि महत्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे की आपण देवघरात देवाची पूजा करतो, श्रद्धेने करतो, त्याच्यापेक्षा कितीतरी लाभ मानस पूजेने होत असतो. आणि मानस पूजा ही एक प्रकारचं व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन आहे, ज्याच्यातून आपण आपल्या आराध्यातून किंवा आपला स्पिरिच्युअल फ्रेंड म्हणूयात की ज्याच्याकडून आपण त्याचे आदर्श गुण, आदर्श क्वालिटी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात. तर त्याच्यासाठी आपण सुरुवात करूयात. प्रत्येकाने जिथे असाल तिथे ताठ बसा. मानस पूजा ही मनाने करायची पूजा असल्यामुळे अलगद डोळे बंद करा. 2-3 डीप ब्रेथ्स घ्या आणि प्लीज कम इनसाइड युअर बॉडी. रिलॅक्स युअर बॉडी. आणि आपण आता व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करणार आहोत, मानस पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी तुमचे जर कोणी सद्गुरू असतील किंवा कोणी असे की ज्यांच्या आदर्श गुण, आदर्श क्वालिटीज तुम्ही खरोखर मानता, तुम्ही त्याचा आदर करता, अशा व्यक्तीला, अशा तुमच्या स्पिरिच्युअल फ्रेंडला किंवा आराध्याला किंवा सद्गुरूंना तुमच्या मनासमोर आणा आणि त्यांना सुंदर आसनावर ते बसले आहेत तुमच्या समोर असं व्हिज्युअलाइज करा. ते तुमच्याकडे बघतायत आणि तुम्ही त्यांच्याकडे बघतायत आणि दे आर व्हेरी हॅपी की तुम्ही तुमच्या मनामध्ये त्यांना आणलेलं आहे, त्यांची तुम्ही पूजा करणार आहात, त्यांच्याशी तुम्ही जवळीक साधणार आहात, ते तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत, त्यांच्यातले चांगले चांगले गुण, आदर्श गुण, त्याचा तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळे दे आर व्हेरी हॅपी दॅट यू बोथ आर सिटिंग टुगेदर लाईक दिस. आपण आपल्याकडे आपले आवडते पाहुणे आले, आपले जिवलग मित्र कोणी आले, तर आपण कसं त्यांना आदरातिथ्य करतो. तर हे तर तुमचे सद्गुरू आहेत किंवा इज समवन हुज क्वालिटी यू रिअली 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 ऍडमायर. त्यामुळे तुम्हालाही खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही त्यांची मनापासून पूजा करतोय. तर मी तुम्हाला काही पूजेचे विधी सांगते, त्यातले तुम्हाला जे योग्य वाटतील, तुम्हाला जे करावेसे वाटतील ते किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. पहिले छान एका चांदीच्या तांब्यामध्ये तुम्ही आणि एका छान बादली भरून तुम्ही असं सप्त नद्यांचं पाणी गोळा केलंय आणि त्याने तुम्ही तुमच्या आराध्याला, तुमच्या या स्पिरिच्युअल फ्रेंडला, सद्गुरूंना अभ्यंग स्नान घालत आहात. अभ्यंग स्नान झालं, त्यांनी आता छान धुतलेले स्वच्छ रेशमी कपडे परिधान केलेले आहेत आणि ते तुमच्या समोर आहेत. आता तुम्ही त्यांना छान गंध लावताय, केशर मिश्रित गंध लावताय, त्यांना छान सुवासिक फुलांचा हार घालताय, तुळशीचा हार घालताय. त्यांच्या पुढे धूप, दीप
याने तुम्ही आरती करताय त्यांची, त्यांना त्यांचं औक्षण करताय, ओवाळताय त्यांना. आणि आता तुम्ही त्यांच्यासाठी खूप छान नैवेद्य केलाय, तर तुम्ही नैवेद्याचं ताट तयार करताय. सुंदर लखलखीत चांदीचं ताट आहे, त्याच्यात तुम्ही मस्तपैकी त्यांच्या आवडीचं पक्वान्न बनवलंय. मग ते मोदक असेल, बासुंदी असेल, ते तुम्ही ताटात ठेवलं. छान आमटीची वाटी ठेवली, ताकाची वाटी ठेवली, सुंदर 2 भाज्या वाढल्या, कोशिंबीर वाढली, उसळ वाढली, गरम गरम पोळी किंवा भाकरी वाढली, त्याच्यावर लोण्याचा गोळा ठेवला, वाफळता गरम भात, त्याच्यावर तूप, लिंबू असं वाढलं, थोडं तळण वाढलं, कुरडया. आणि आता हेचा नैवेद्य तुम्ही तुमच्या सद्गुरूंना, तुमच्या स्पिरिच्युअल फ्रेंडला तुम्ही ते नैवेद्य दाखवला. ते आता जेवत आहेत, त्याचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही खूप प्रसन्न आहात, सद्गुरूही खूप प्रसन्न आहेत. त्यांचं छान जेवण झालं आणि आता तुम्ही एकमेकांच्या समोर बसलेले आहात. तुम्ही तुमचा सगळा अहंकार, मीपणा समर्पण करून त्यांच्या पायावर नमस्कार केला किंवा बो डाऊन केलं. त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. तुम्हाला समाजात काही खूप चांगलं काम करायची इच्छा आहे, पण कधी कधी ते कसं करावं, काय करावं, कुठून सुरुवात करावी, कशा प्रकारे करावं हे लक्षात येत नाही. पण हे तुमचे सद्गुरू किंवा तुमचे स्पिरिच्युअल फ्रेंड, त्यांच्याकडे या सगळ्या क्वालिटीज आहेत. ते अनेक अनेक लोकांना त्यांच्या स्वस्वरूपाकडे चांगल्या मार्गाला नेत आहेत. चांगल्या गोष्टींची त्यांना आशीर्वाद देत आहेत. तर अशा चांगल्या गुड क्वालिटीज दॅट यू विश टू हॅव फॉर युअर सेल्फ, मग ते सर्वांप्रती प्रेम असेल, कारुण्य असेल, शांती असेल, समाधान असेल, कुठलाही कॉन्फिडन्स असेल, कुठलाही गुण, जो आदर्श गुण, जो चांगल्या कामासाठी, जो स्वतःच्या आणि अनेकांच्या उपयोगी पडेल, अशा कामासाठी उपयोगी पडतो, अशा क्वालिटीज, असे गुण, अशा गुणांचा एक पांढरा प्रकाश या तुमच्या स्पिरिच्युअल फ्रेंडच्या हृदयातून निघतोय आणि तो तुमच्या हृदयात येऊन समाविष्ट होतोय आशीर्वाद रूपाने. तुम्ही तुमचा मीपणा समर्पण केलात आणि सद्गुरूने तुम्हाला खूप चांगल्या होलसम क्वालिटी आशीर्वाद म्हणून दिल्या, ज्याच्याने तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. स्वतःला आनंदी, समाधानी ठेवू शकता. शांतीपूर्ण ठेवू शकता. तुम्ही दोघंही एकमेकांकडे बघत आहात. तुम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतायत. ते तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देतायत. आणि हळूहळू हे सद्गुरू, तुमचे स्पिरिच्युअल फ्रेंड अंतर्धान पावतायत आणि तुम्ही शरीराची जाणीव करत सावकाश डोळे उघडताय. नमस्कार. आणि आज आपल्याला खूप आपल्या सौभाग्याने आवरे सर, जे सद्गुरू पदावर आहेत, ते आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर मी आबोली थेटे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन करावं. धन्यवाद. Thank you so much, Saili. Beautiful meditation, Saili. अंजली सॉरी अंजली. तर तू जे काय मेडिटेशन घेतलं आणि जी इमेज
तू सांगत होतीस डोळ्यासमोर आणायला, ती म्हणजे खरोखर माझ्या डोळ्यासमोर आवारे सरांचीच इमेज आली. सो असे हे आवारे सरांची आज आपण बोलणार आहोत. सो नमस्कार मंडळी, मी अबोली थेटे आपल्या सर्वांचं BMM सेल्फ केअर या कार्यक्रमात स्वागत करते. योग आणि ध्यान याची भरपूर साधना करून ज्यांनी अलौकिक शक्ती प्राप्त केली आहे, ज्यांचे सामाजिक कार्य खूप आणि वाखाणण्यासारखे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार संपादन झालेला आहे असे साहित्यिक, आणि आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यामुळे ज्यांना सद्गुरू या नावाने संबोधलं जातं, असे सद्गुरू श्री साहेबराव आवारे सर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर आवारे सर, तुमचं या कार्यक्रमात मी खूप खूप स्वागत करते. सर, आत्ताच अंजलीने म्हटल्याप्रमाणे आणि मी पण त्याला जो प्रतिसाद दिला की सद्गुरू म्हणलं की मला तुमची इमेज डोळ्यासमोर आली. तर सर, आपण त्याच्या आधी तुमच्या साहित्याबद्दल थोडंसं बोलूयात. तर 1980 साली तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार हा खेळ मांडियाला या ललिता लेखनासाठी मिळाला. तर तुम्ही साहित्यिक म्हणून प्रवास कसा चालू केला तुमचा? हा, तर सुरुवातीला वाचन वगैरे लहानपणापासून होतं मोठ्या प्रमाणामध्ये. घरी पुस्तकं होते. मी ज्या माध्यमिक शाळेमध्ये शिकलो तिथं सुंदर ग्रंथालय होतं. पुढं महाविद्यालयामध्ये चांगलं ग्रंथालय होतं. खाजगी मित्रांकडं त्यांचे खाजगी ग्रंथसंग्रह होते. जिल्हा वाचनालय होतं. म्हणजे पुस्तकं अवतीभोवती भरपूर होते. आणि 60-70 वर्षापूर्वी वाचन ह्या एकमेव छंद जोपासण्यासारखा होता. मोबाईल वगैरे इतर काही सोशल मीडियातले साधनं नव्हते आणि म्हणून मिळेल ते पुस्तक वाचायचं. त्यानंतर मग आता ऑनलाईन तर किती काही पुस्तकं मिळतात, घरपोच मिळतात, त्याचे PDF उपलब्ध होतात. म्हणजे वाचनासाठी पुस्तकं आता दुर्मिळ राहिलेले नाहीत. आमची जी शाळा होती ती, आमचं गाव इमामपूर, तिथपासून जेऊरला आम्हाला शाळेत जायचं 4 किलोमीटर. आणि आडबाजूचा रस्ता आहे, म्हणजे हायवे नाही, रहदारी कमी आहे. त्यामुळं चालता चालता पुस्तक वाचता यायचं. शाळा सुटली की परत घरी येताना पुस्तक वाचता यायचं. पुन्हा शाळेतलं जे ग्रंथालय होतं त्याचे पुस्तकं नीटनेटके ठेवायचे, नोंद ठेवायची आणि सांभाळायचं आणि आपण वाचायचं. अशी अनुकूलता मिळाल्यामुळं सुंदर पुस्तकं वाचून झाले आणि अनेक भाषामधले वाचून झाले. म्हणजे सुरुवातीला मराठीमध्ये, त्यानंतर हिंदीमध्ये, इंग्लिश भाषेचं आकलन होऊ लागल्यानंतर इंग्रजीमधले, आणि पुढे मी ज्यावेळेस धार्मिक वाचन करू लागलो त्यासाठी मी संस्कृत शिकलो. आणि भगवान बुद्धांचं वाङ्मय ज्यामध्ये आहे पाली भाषेमध्ये, त्या भाषेचा अभ्यास केला. जैन वाङ्मय अर्धमागधीमध्ये आहे, अर्धमागधीचा अभ्यास केला. मधल्या 1000 एक वर्षाच्या कालखंडामध्ये पर्शियन भाषा ही ज्ञानभाषा होती, फारसी भाषा. मग उर्दूमधले काही पुस्तकं वाचन करण्यात आले. आणि राज्यभाषेपैकी आणखी पंजाबी भाषा मला चांगली येते. अरे वा. गुरुमुखी लिपीतून मी ग्रंथसाहेब वगैरे वाचू शकतो. असं हे वाचन चौफेर घडत गेल्यानंतर लिहावंसं पण वाटलं. आणि हे वाचन लेखन कसं होतं, जसं भातुकलीचा खेळ असतो, लहान मुलं खेळतात, त्यांचीच बाहुली, त्यांचाच नवरदेव, त्यांच्याच भटजी, म्हणजे तो एकच माणूस सगळं होतो. तसं आपणच वाचायचं, आपणच लिहायचं, असा मनाशी संवाद आणि चांगल्या प्रकारे तो प्रवास झाला. आणि मग पहिलं पुस्तक जे आहे खेळ मांडियाला, त्याला 1983 साली राज्य पुरस्कार मिळाला. छोटंसं पुस्तक आहे, परंतु ते खूप नावाजलं. अनेक आवृत्त्या निघाल्या त्याच्या. आकाशवाणी हे पूर्वी मोठं माध्यम होतं, त्याच्यावर त्याचं वाचन झालं. अरे वा. कथाकथनामध्ये जे लोक कथा सांगायचे, अभिवाचन करायचे, त्याच्यामध्ये अभिवाचन झालं, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. अरे वा. त्या साहित्य संस्कृती मंडळाकडून त्याला अनुदान मिळालं. म्हणजे सर्व बाजूंनी त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. दुसरं पुस्तक बहुत काय लिहिले म्हणून आहे. या दोन पुस्तकानंतर मी धार्मिक वाङ्मयाकडे जास्त वळालो. आणि मग संस्कृत, अर्धमागधी, पाली, इंग्रजी, हिंदी या भाषेमध्ये जेवढं जेवढं फिलॉसॉफिकल, आध्यात्मिक असं वाङ्मय आहे ते मी वाचत गेलो. त्याने माझ्या भाषा समृद्ध झाल्या, ज्ञान समृद्ध झालं आणि वाचनाचं भरपूर फळ मिळालं.
अच्छा, अरे वा, बापरे. भरपूर तुमचा वाचनाचा प्रवास तर भरपूर मोठा आहे आणि साहित्याचा पण तेवढाच आहे. सो हे भगवद्गीता चं विवेचन तुम्ही केलं असं तुम्ही मागे मला म्हणाला होता. तर असे हा कुठल्या कुठल्या धार्मिक ग्रंथाचे विवेचन आपण केलेलं आहे? हा आता हे भगवद्गीता ग्रंथ आहे, 1000 पानांचा ग्रंथ आहे. वरती भगवद्गीतेतला श्लोक आहे, खाली त्याचं भाषांतर आहे, विवेचन आहे. म्हणजे एकदम नवशिक्या माणसाने जरी तो ग्रंथ घेतला तर त्याला त्या श्लोकाचा अर्थ, कसं वाचायचं, त्याचा पदच्छेद, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मागच्या श्लोकाशी पुढच्या श्लोकाशी काय संदर्भ आहे, ते त्याला कळून येतं. त्याचं भाषांतर भगवद्गीतेचं इंग्रजीत पण झालेलं आहे. आणि ही जी मराठी भगवद्गीता आहे त्याच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या, इंग्रजीची 1 आवृत्ती प्रकाशित झाली. अरे वा. त्यानंतर हे योगसूत्र आहे भगवान पतंजलीकृत, याच्यामध्ये सगळे सूत्र, त्याचं मराठी विवेचन वगैरे आहे. हे शैव आगमावरचं पुस्तक आहे, शिवसूत्र. वसुगुप्त नावाच्या काश्मीरी पंडिताचं हे शिवसूत्र आहे. याशिवाय पसायदान विवरण म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानावर एक छोटी पुस्तिका आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना. त्याच्या हजारो प्रती, म्हणजे 25,000 प्रती आतापर्यंत विद्यार्थ्यांना वाटल्या. त्या विद्यार्थ्यांनी ते पसायदान पाठ केलं, त्यांना त्याचा अर्थ समजू लागला. असा हा आध्यात्मिक प्रवास आहे लिखाणाचा. आता मी ललित लेखन करीत नाही, आध्यात्मिक स्वरूपाचे, तात्विक स्वरूपाचेच पुस्तकं लिहितो आणि वाचनही त्याच प्रकारचं करतो. अच्छा. सर, आम्ही भगवद्गीता, योगसूत्र याबद्दल भरपूर, म्हणजे या ग्रंथांचं नाव तरी ऐकलेलं आहे आम्ही. काही हा प्रमाणात वाचन पण झालेलं आहे. पण शिवसूत्र तेवढं ऐकण्यात आलेलं नाही. तर ते काय आहे? हा हा तर हे शैव दर्शन जे आहे, तर भारतीय एकूण शास्त्र जे आहे तत्वज्ञानात्मक, ते 16 आहेत. आणि माधवाचार्य नावाच्या लेखकांनी सर्वदर्शन संग्रह नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात 16 दर्शनांची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये शैव दर्शन 4 प्रकारचे सांगितलेले आहेत, वैष्णव दर्शन आहेत, आणि हिंदूंचे जे आस्तिक आहेत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, आणि नास्तिक दर्शन 3 आहे, जैन, बौद्ध आणि चार्वाक. तर त्यापैकी जैन वाङ्मयाची, बौद्ध वाङ्मयाची, हिंदू शास्त्रांची बऱ्यापैकी 9 शास्त्र बरे परिचित आहेत. पण वैष्णव शास्त्र जे आहेत, पांचरात्र, नारद पांचरात्र सूत्र, ते एवढं प्रचारात नाही. आणि शैव सूत्र पण प्रचारात नाही. तर हे जे वसुगुप्त आहेत, यांचे शिष्य अभिनव गुप्त म्हणून होऊन गेले. आणि नाथ संप्रदाय जो आहे महाराष्ट्रामधला, संपूर्ण भारतामधला, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ ही परंपरा, हे या संप्रदायामधले आहेत, अभिनव गुप्ताच्या संप्रदायातले. आता अभिनव वाग्विलासिनी अशी उभी आहे, म्हणजे अभिनव गुप्ताच्या वाग्विलास म्हणजे त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांना अनुसरून हे विवेचन करीत आहोत, भाष्य करीत आहोत, असा उल्लेख त्यांनी गौरवपद केलेला आहे. आणि 1000 वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे. काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ महादेव टेकडीच्या पायथ्याशी हा ग्रंथ सापडला. शिळेवर कोरलेला होता, दगडावर. अरे पूर्वीच्या बापरे. काही कागद नव्हता, म्हणजे दुर्मिळ होता. परंतु दगडावर कोरलेले जसे शिलालेख आहेत, तसे याचे जे सूत्र आहेत ते दगडावर कोरलेले सापडले. आणि त्या वसुगुप्तांना दृष्टांत होऊन ध्यानामध्ये त्याचा पत्ता मिळून ते तिथं बरोबर लोकांना घेऊन गेले, आणि ती शिळा उलटवल्यानंतर हे सूत्र मिळाले. असं त्याची पार्श्वभूमी आहे शिवसूत्रांची. आणि मराठी वाचकांना त्याचा परिचय कमी आहे, म्हणून मग त्या दर्शनावरचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे, शिवसूत्र. वा, छान. बरं, छान काम आहे ते. सर, तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला मातृभाषेव्यतिरिक्त किती भाषा येतात? मला मातृभाषेव्यतिरिक्त 7 भाषा येतात. बापरे. आणि ते विशेषतः धार्मिक वाङ्मय वाचण्यासाठी त्या शिकलो मी. म्हणजे संस्कृत विषय माझा चांगला आहे, त्या विषयामध्ये मी पदवीधर आहे. अच्छा. अर्धमागधी भाषा मला चांगली येते. सगळं बौद्ध वाङ्मय जवळजवळ अर्धमागधी ही जैनांची भाषा आहे. 32 आगम म्हणजे 32 शास्त्र त्याच्यामध्ये आहेत. पाली भाषा ही बौद्ध वाङ्मयाची आहे. तर पाली टेक्स्ट सोसायटी म्हणून आहे, त्यांनी त्यांचे 31 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत मूळ पाली भाषेमधले. अच्छा. मग ह्या 3 भाषा धार्मिक कारणासाठी झाल्या.
मराठी ही मातृभाषा आहे, हो. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि उर्दू आणि पंजाबी अशा एवढ्या भाषा मला म्हणजे वाचता येतात, लिहिता येतात. फार फ्लुएंटली बोलता वगैरे मला येत नाही, पण माझा जो उद्देश आहे त्या भाषेतून मूळ ग्रंथ वाचायचे, समजून घ्यायचे आणि वेळ चांगला जातो. वेळेचं कसं आहे की सगळ्यात श्रीमंत माणूस कोण, तर ज्याला मोकळा वेळ मिळतो, लेझर टाईम. आणि बरोबर. तो जो मोकळा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये तो मनुष्य ध्यानधारणा करू शकतो, अभ्यास करू शकतो, वाचन करू शकतो, लेखन करू शकतो. मोकळा वेळ भरपूर मिळाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वीपासून जास्तीत जास्त मोकळा वेळ मला लहानपणापासून मिळत गेला. आणि मग तो लिहिणे, वाचणे आणि ध्यानधारणा याच्यामध्ये मी त्याचा सदुपयोग केला. म्हणजे फारच, म्हणजे 24 तासापैकी 16 ते 18 तास मला मोकळा वेळ मिळेल असं मी नियोजन करीत गेलो वेळेचं. अरे वा. हो. हा. वा सर, तर तुम्ही आता जसं बोलले की ध्यान धारणा तुम्हाला करायला मिळाली मोकळ्या वेळेमध्ये वाचन लेखनासोबत. तर मला त्या आयुष्याच्या वळणाकडे थोडंसं यायचंय की अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी तुम्हाला तुमच्या अद्भुत शक्तीची जाणीव झाली. सो त्याची हा. काय गोष्ट आहे सर? त्याची गोष्ट अशी आहे की मेरुदंडामधून पाठीच्या कण्यातून ज्या नाड्या जातात इडा पिंगला, त्याच्यातली जी मध्य नाडी आहे, सुषुम्ना नाडी, आणि तिचं तोंड बंद असतं खालच्या बाजूला मूलाधाराकडं. उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की मातेच्या गर्भामध्ये शरीर तयार झालं हं. आणि शरीरातले पूर्ण अवयव वगैरे तयार झाल्यानंतर शरीरातला जो प्राण आहे, प्राणशक्ती आहे, ती त्या टाळूतून प्रवेश करते. अच्छा. स येतानम सीमानम विदार्य येतया द्वारया प्रापद्यत. ही एक कवटी फोडून या दरवाजाने त्याने प्रवेश केला प्राणाने. आणि मग मेंदूला जोडणारा जो मज्जारज्जू आहे पाठीच्या कण्यातला, त्यामधून तो प्राण खाली येतो आणि मज्जारज्जू सोडल्यानंतर डावीकडे उजवीकडे 31 जोड्या ज्या मज्जातंतूच्या जातात त्यातून सगळ्या शरीरामध्ये तो प्राण पसरतो आणि आयुष्यभर शरीरामध्ये खेळत राहतो. बरं. त्याचा जो मुख्य मार्ग आहे मेरुदंड, ब्रह्मरंध्र, स्पायनल कॉर्ड, त्याचा दरवाजा बंद केला जातो खालच्या बाजूला. मग योगशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाची क्रिया काय आहे तर कुंडलिनी जागृती. म्हणजे त्या मध्य नाडीचं तोंड खुल्लं पाहिजे, ओपन झालं पाहिजे. ते तोंड जर ओपन झालं, खुल्लं, तर तो जो प्राण आहे, शरीरातला जो वायू आहे, वात आहे, तो त्या पोकळीमध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा आपल्या मूळ स्थानी म्हणजे टाळूपर्यंत जर गेला तर समाधी अवस्थेची प्राप्ती होते. मग आता हा जो वायू आहे त्याचा गुण स्पर्श आहे. पाठीच्या कण्यातून काहीतरी वर चाललंय असा स्पर्श त्या माणसाला जाणवतो. आणि त्याच्यामध्ये कधी मुंगी तर 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 वर चाललेली आहे, किंवा बिडूक उड्या मारीत एका चक्रातून दुसऱ्या चक्रात ती शक्ती जात आहे, किंवा वानरासारखी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मधले एक दोन चक्र वगळून अगदी वरच्या चक्रावर जात आहे, असे अनुभव येतात. आणि ती जी मध्यनाडी आहे, पोकळ जागा, त्याला आकाश म्हणतात. आकाशाचा गुण शब्द आहे, साऊंड, ध्वनिरूप. त्या ध्वनीचं श्रवण मला झालं वयाच्या 12व्या वर्षी आपोआप. त्याच्यामध्ये पूर्वजन्म, पुनर्जन्म काही लोक मानत नाहीत, परंतु आपल्या परंपरेमध्ये तो मानला जातो आणि तो खरा आहे. पूर्वीचा काही अभ्यास असल्यावर लहानपणी ते अनुभव प्रगट होतात. आणि तुमची जी ॲटिट्यूड आहे, ॲप्टिट्यूड आहे, तुमचं आवड निवड आहे, ती त्याच्यावर ठरली जाते. हा अनुभव मला वयाच्या 12व्या वर्षी आला. मी असा चौथी पाचवीत असताना, आणि पिंपळाच्या झाडाखाली शेतामध्ये, आमचं जे शेत आहे तिथं मोठं पिंपळाचं झाड होतं, त्या झाडाखाली दुपारी बसलेलो असताना, सूर्य माथ्यावर आलेला असताना, म्हणजे रात्री वगैरे नाही, दिवसा हा अनुभव आला. त्या संपूर्ण पाठीच्या कण्यामध्ये प्रकाश भरलेला आहे आणि तो प्रकाश व्हायब्रेट होत आहे, त्याला ध्वनी ऐकू येत आहे आणि त्यामुळं मनाचा लय झाला. नादामध्ये आत ऐकू येणाऱ्या त्या ओंकारामध्ये ओंकाराचा जप करता असताना आणि त्या ध्वनीमध्ये मन तल्लीन होऊन जातं, मनोलय, मनाचा लय होतो त्या ठिकाणी. आणि वेगवेगळे आवाज ऐकू येतात. तर मला जो आवाज ऐकू आला
अशा हजारो भुंगे, हा भुंग्याच्या हा पंखाचा आवाज होतो आणि असा गुंग आवाज त्याचा चालतो. असा आंतरबाह्य शरीरामध्ये तो चालला आणि संपूर्ण शरीरामध्ये प्रकाश दिसू लागला. त्यामुळे मला ज्या शारीरिक क्रियावर बंधनं आले ते वेगळ्या वाटू लागल्या. म्हणजे खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, विश्रांती, समोरच्या माणसाशी बोलायला पाहिजे, यापैकी कोणतीही क्रिया मला करता येत नव्हती. मग आमच्या घरच्या लोकांना, आजीला, वडिलांच्या आईला मोठी काळजी वाटली. हा आणि तिथून जवळचं मोठं गाव आमचं जेऊर आहे. तिथं आयुर्वेदामधले मोठे तज्ज्ञ डॉक्टर होते, मगर मास्तर त्यांना म्हणायचे. त्यांच्याकडे मला नेलं आणि मग त्यांनी नाडी परीक्षा करून बाकीची लक्षणं बघून, हे अशी अशी घटना झालेली आहे, त्या ब्रह्मरंध्रामध्ये वायू गेलेला आहे, त्याला केवल कुंभक म्हणतात. केवल कुंभक म्हणजे पूरक नाही, रेचक नाही, आपोआप तो जो श्वासोच्छ्वास आहे तो स्थिर झाला आणि बर मला फारसं भान वगैरे नव्हतं. मग काय झालं, त्यानंतर जवळजवळ 6 वर्ष फक्त दिवस उगवलाय दिवस मावळला एवढंच मला कळत होतं आणि मी त्या तंद्रीमध्ये राहत होतो. मग मला सदाशिव अमरापूरकर भेटल्यानंतर ते मला भेटायला आले 79 साली, 79. त्यांनी अच्छा ऐकलं, मित्रमंडळीमध्ये नाव ऐकलं माझं आणि मला भेटायला आले. आमची खूप मैत्री झाली पहिल्याच भेटीमध्ये. म्हणजे त्यांच्याबरोबर मी 10 वर्ष त्यांच्या घरी जेवलो, खाल्लो, राहिलो, नगरला, मुंबईला, सतत बरोबर. तर त्यांनी मला सांगितलं की आता तुमचा अभ्यास भरपूर झालेला आहे, आता तुम्ही माझ्याबरोबर नगरला चला, मी तुमची सोय करतो, राहायची सोय करतो, 2 पैसे मिळतील अशी सोय करतो, पुढचं शिक्षण घ्या, नोकरी करा. आता अध्यात्म तुमचे बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. मग त्यांनी मला नगरला नेलं आणि पहिली ट्युशन मी सायलीची घेतली, सायली ओ अमरापूरकरांची. हा, आणि इंग्रजी धडे वगैरे, 2 1 2 वगैरे असे शिकवले. त्यानंतर नारळी पौर्णिमेचा एक धडा होता की पीपल गो टू द सी अँड थ्रो कोकोनट्स, असे काही वाक्य मला अजून आठवतात. फार जुनी गोष्ट आहे. तर बरोबर. असा तो टर्निंग पॉइंट आहे आयुष्याचा. अच्छा. ना- हो, नादानुसंधान. बरोबर. अनाहत ध्वनीमुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली असेल, नंतर परत परत तो ध्वनी ऐकण्यासाठी, हा, राईट? ऐकू यावा याच्यासाठी तुम्ही परत परत प्रयत्न करत असाल, राईट? हा, प्रयत्न करत होतो पुन्हा पुन्हा. आणि निरनिराळे ग्रंथ वाचून, संदर्भ गोळा करून आणखी काय करता येईल, तो अनुभव कसा स्थिर होईल, असं मी बघत होतो. अच्छा. सर, तुम्ही आत्ता बोलताना चक्रांबद्दल थोडंसं बोललात, तर मला हा, तुम्ही त्याच्यावर, कारण की हा आपला मेडिटेशनचाच ग्रुप आहे, सो सगळ्यांना चक्रांबद्दल थोडी माहिती मिळू शकेल का? हा. तर आता मी जो हा मेरुदंड सांगितला, पाठीचा कणा, त्याच्यामध्ये हे 6 स्टेशन्स आहेत, चक्र आहेत. परंतु चक्र ध्यान वगैरे करता कामा नये, कारण ते सगळे चक्र बंद आहेत. पाठीचा कणा हा पूर्ण बंद आहे. हं. कुंडलिनी शक्तीने आपल्या तोंडामध्ये तो त्याचं शेपूट धरलेलं आहे, म्हणून मेरुदंड बंद आहे. मेरुदंड खुलल्याशिवाय, कुंडलिनी जागी झाल्याशिवाय चक्र ध्यान करता येत नाही, अनुभव येत नाहीत. आणि जर तुम्ही मानसिक ध्यान केलं तर तेवढ्यापुरतं तुम्हाला आनंद वाटेल, रिलॅक्स वाटेल. पण ध्यानातून बाहेर आलात की तुम्ही जैसे थे व्हाल, कारण ते संपूर्ण बंद आहे, चक्र बंद आहे. मग अच्छा. त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे, खरा अभ्यास त्याच्यासाठी असतो. आणि म्हणून मूलाधार चक्राची जागृती झाल्याशिवाय तुमचा सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश होत नाही आणि चक्र सुषुम्ना नाडीमध्ये आहेत. त्यामुळे एखादा मनुष्य जो म्हणतो की माझं अमुक एक चक्र ॲक्टिवेट झालेलं आहे किंवा मला तिथं काही रंग दिसत आहेत, तर ते असं नाही. ती पूर्ण नाडी बंद आहे आणि ती नाडी खुलल्यानंतर एक चक्र, 2 चक्र असं नाही, सगळे चक्रांपर्यंत त्याला वरपर्यंत जाता येतं, खाली येता येतं, ऊर्ध्वगमन करता येतं. आणि याचा जो शरीरामधला बिंदू आहे तो नाभी केंद्र आहे. नाभी म्हणजे बिंबी. मग आता नाभीचा अर्थ होतो सेंटर, शरीराचा मध्यबिंदू आहे. नाभीच्या खाली शरीराचा अधोभाग आहे आणि नाभीच्या वर शरीराचा ऊर्ध्व भाग आहे. मग ऊर्ध्व भागामध्ये कोणते चक्र येतात, तर छातीमध्ये अनाहत चक्र आहे, कंठामध्ये विशुद्धी आहे आणि भ्रूमध्यामध्ये आज्ञाचक्र आहे. 3 चक्र वर येतात. आणि नाभीच्या खाली, नाभीच्या ठिकाणी मणिपूर आहे, ओटीपोटामध्ये स्वादिष्टान आहे आणि मूलाधाराच्या ठिकाणी
मूलाधार चक्र आहे. 3 चक्र खाली आहेत आणि 3 चक्र वर आहेत, ऊर्ध्वगामी अधोगामी. आणि म्हणून अनेक जे योगिक कल्ट आहेत, संप्रदाय आहेत, त्यांचं चिन्ह असं षटकोनी असतं. एक उलटा त्रिकोण ज्याचं टोक खाली आहे आणि एक सुलटा त्रिकोण ज्याचं टोक वर आहे, असे षटकोन तयार होतात आणि हृदयामध्ये त्याची जागा दाखवतात. म्हणजे जे अधोगामी आहेत 3 चक्र, त्याचा एक त्रिकोण, आणि जे ऊर्ध्वगामी आहे त्याचा एक त्रिकोण. आणि मग खालचे जे चक्र आहेत ऍक्टिव्ह, त्याच्यावर साधकाला काम करता येतं, वर काम नाही करता येत. अच्छा. मग खालचे चक्र ज्यावेळेस ऍक्टिव्हेट होतील खालच्या पायरीवरून, मग तुम्हाला वर जाता येत. एकाएकी वर जाता येणार नाही. म्हणून जर कोणी नुसतं भ्रूमध्य ध्यान केलं, हृदय ध्यान केलं, तर त्याला अनुभव येणार नाहीत. आले तर ते मानसिक अनुभव येतील, मनाने. अच्छा. सर, मग माझा म्हणजे तुम्ही आत्ता जसं बोलले की ध्यान करायला पाहिजे. सो हे ध्यान म्हणजे मी प्राथमिक साधक आहे, तर मी साध्या प्राथमिक साधकाने कसं ध्यान करायचं, कुठे करायचं, कधी करायचं, हा याबद्दल काही सांगू शकाल का? हा तर प्राथमिक साधकाने नेहमी नाभी चक्रावर ध्यान केलं पाहिजे, नाभीपासून खाली. मग मूलाधार आणि स्वाधिष्ठानाचा सुद्धा अंतर्भाव नाभी केंद्रामध्ये होतो. उदाहरणार्थ बौद्ध धर्मामध्ये नाभीपासून सुरू करतात, खालचे 2 चक्र ते घेत नाहीत. मग नाभीस्थानी मणिपूर चक्र आहे आणि बौद्धांचा मंत्र आहे ओम मनी पद्मे होम. हं, मणिपद्म, हं, पद्म म्हणजे कमळ चक्र, आणि मनी नावाचं मणिपूर चक्र. मनी म्हणजे सूर्य, ज्वेल, चमकणारा पदार्थ, म्हणजे सूर्याला मनी म्हणतात. आणि त्याचं स्थान आहे नाभीच्या ठिकाणी. मस्तकामध्ये चंद्र असतो, ऊर्ध्वभागी चंद्र असतो आणि अधोभागी नाभीच्या ठिकाणी सूर्य असतो. म्हणून भगवान शंकराच्या डोक्यावर अर्धचंद्र दाखवतात. हो. आणि एका बाजूनी गंगा वाहते, तिथून एक फ्लो खाली येतो, प्राणाचा प्रवाह खाली येतो आणि तो सूर्याच्या मुखात पडतो, म्हणजे नाभिस्थानी पडतो. आणि त्यामुळं वृद्धापकाळ आणि मृत्यू येतो. तो प्रवाह जर वरच्यावर ठेवता आला तर मनुष्य दीर्घायुष्य होतो, अँटी एजिंग फॅक्टर येतो आणि त्याचे जे अनुभव आहेत ते उच्च प्रकारचे येतात. पण नाभीच्या वर ज्याचं प्राणांनी गमन केलेलं आहे, प्राणशक्ती ज्याची वर गेलेली आहे, तो फार उच्च कोटीचा साधक झाला आणि तिथं फारशी साधना करायची गरज नाही. साधना खालच्या 3 चक्रामध्ये किंवा विशेषतः नाभी केंद्रामध्ये करायला पाहिजे. मग नाभी केंद्रामध्ये जायचा मुख्य सोर्स आहे श्वासोच्छ्वास. बरोबर. श्वास जो आपला बाहेर जातो आणि आत येतो, नासा पुटवणे वारा, जात असे अंगुळे वारा. 12 अंगुळ म्हणजे हे 4 बोट, हे 4 बोट, आणखी 4 बोट, 12 अंगुळापर्यंत नाकापासून पुढे श्वास जातो. आतमध्ये सुद्धा तो 12 बोटापर्यंत जातो, नाभीपर्यंत जातो. मग त्या श्वासाच्या लयबद्ध हालचालीवर जर लक्ष दिलं, दीर्घ श्वसन केलं, तर आपण हळूहळू नाभी केंद्रावर जातो. आणि लहान मुलाचं जर निरीक्षण केलं, त्याची फक्त पोटाची हालचाल होत असते, छातीची नाही. हो. प्रौढ माणूस झाला की त्याचा श्वासोच्छ्वास छातीने चालतो. मनामध्ये जर विकार निर्माण झाले, राग आला, कोणाचा क्रोध आला, चीड आली, नैराश्य आलं, तर कंठापासून वरच श्वास चालतो, अपरूटेड होतो. त्याचं जे रूट आहे, मूळ, तिथून तो श्वास ढळला. पवन मूळ नाभी कमळी. पवनाचं मूळ म्हणजे हवेचं, प्राणाचं मूळ नाभी स्थानी आहे. म्हणून साधकाने नाभी स्थानावर काम केलं पाहिजे. म्हणून जैन संप्रदायामध्ये, जपानमध्ये बौद्धांचा जैन संप्रदाय आहे, आपण बघतो की त्यांचे जे योगी असतात, पोट मोठं असतं. हो. आपल्याकडे जसं गणपती आहे लंबोदर, मोठं पोट कशासाठी? साधना मुख्यतः त्या ठिकाणावर केलेली आहे. आपल्याकडचा जो योगी असतो त्याचं पोट वगैरे मोठं नसतं, तो असा उरुकोदर असतो, पोट खपाटेलं गेलेलं असतं. परंतु पोटावर जास्तीत जास्त ध्यान केलं पाहिजे आणि श्वास नॉर्मल केला पाहिजे. त्याची जी नैसर्गिक गती आहे, एका मिनिटाला 18 वेळा श्वास चालतो, 15 ते 18. आणि त्याची गती जर कमी केली, हं, अशी गती 12 बोट तो जातो आणि मिनिटाला 15 जातो. एक एक बोट जर कमी 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 होत गेलं, आणि भगवद्गीतेमध्ये सांगितले नासाभ्यंतरचारी नव, नाकाच्या आतमध्ये वाहतो, बाहेर येत नाही. अच्छा. नाकाच्या आतल्या आत वाहतो, म्हणजे जो 12 बोट जात होता ते कमी 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 करत तो आत येतो. म्हणून श्वासोच्छ्वास फक्त शरीरात होतो आणि खूप रिलॅक्स होतो माणूस. श्वासाची गती जेवढी वाढते
तेवढं मन चंचल होतं. चले वाते चलम चित्तम. हठयोगामध्ये स्वात्मारामांनी सांगितलं, वायू चलित झाला की मन चलित होतं. म्हणून वायू स्थिर करायचा. त्याचं जे अंतर आहे 12 अंगुळ, 12 बोटं बाहेर जातो, ते बोटं तुम्ही कमी करा. शिवाय एका मिनिटाला जो 15 किंवा 18 वेळा श्वास घेतला जातो, तो कमी करायचा. 17 बोट, 16 वेळा, 15 वेळा, 14, 12 पर्यंत तो जर आला तर प्रचंड रिलॅक्सेशन शरीरामध्ये निर्माण होतं. मन अत्यंत स्थिर होतं. आणि ह्या श्वासाचं जे मूळ आहे ते नाभी आहे. नाभी कमळ, कमळ त्याला म्हटलेलं आहे. विष्णूचं नाव आहे पद्मनाभा. हो. पद्मनाभा नारायणा. नारायणाचं नाव पद्मनाभ. नाभ म्हणजे नाभी, बिंबी. आणि त्या ठिकाणी पद्म म्हणजे कमळ, चक्र. कमळ. त्या कमळावर ध्यान करायचंय. मग ह्या सृष्टीमधला जो पहिला जीव आहे ब्रह्मदेव, त्यांनी ज्यावेळी डोळे उघडले त्यावेळेस वरती आकाश आणि खालीचं उकडं पाणी. मग त्याला प्रश्न पडला की को अहम, मी कोण आहे, इथे मी काय करीत आहे, आणि हे हो. आजूबाजूला काय आहे. म्हणजे स्वतःचं ज्ञान आणि दुसऱ्याचं ज्ञान. ज्ञानाची कक्षा ही दोनच असते. म्हणून को अहम, हु एम आय, आणि किम येतत, हे जगत काय आहे, असे दोन प्रश्न त्याला पडले. मग त्यांनी डोळे मिटले आणि आपण एका कमळावर बसलेलो आहोत. आणि त्या कमळाच्या देठातून तो खाली गेला आणि पद्मनाभा, विष्णूच्या नाभीतून ते कमळ उगवलेलं होतं. वा. म्हणजे सगळ्यांचा जो मूळ आधार आहे, तर हे मणिपूर चक्र आहे. दुसरी गोष्ट अशी की समोरच्या बाजूने जे आपण जागा दाखवतो, भ्रूमध्य म्हणजे आपण दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, विशुद्धी चक्र आपण कंठ दाखवतो, हो. हृदय चक्रामध्ये कंठ दाखवतो, आणि त्या प्रत्येक ठिकाणी एक छोटा खड्डा असतो. या ठिकाणी छोटासा खड्डा आहे, या हो. ठिकाणी छोटा खड्डा आहे, हृदयामध्ये छोटा खड्डा आहे, बिंबीच्या ठिकाणी खड्डा आहे, खून येते. ह्या पुढच्या बाजूला म्हणतात क्षेत्र, फील्ड. हे अच्छा. चक्र नाही. चक्र बरोबर. पाठीच्या कण्यात आहेत. पण पाठीच्या कण्याची विभागणी करण्यासाठी सांगतात की विशुद्धी म्हणजे या सुमाराने पाठीच्या कण्यामध्ये, चक्र पाठीच्या कण्यामध्ये असतात. आणि पुढचे जे आहेत मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा, हे क्षेत्र आहेत, फील्ड आहेत. म्हणजे प्राणाचा तो एरिया आहे, प्राण तिथं आहे. पण प्राणाचा जो मध्यबिंदू आहे तो सुषुम्ना नाडीमध्ये आहे, पाठीच्या कण्यात मेरुदंडामध्ये आहे. म्हणून मेरुदंडामध्ये जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत चक्रध्यान केलं जात नाही, त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कारण ते दरवाजा बंद आहे. इंग्रजीमध्ये एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध कविता आहे, की एक वाट सरू, रात्रीचा वेळ झाला, चांदणं पडले म्हणून थोडंफार दिसतंय चंद्राच्या प्रकाशात, हम्म, हम्म. आणि आता रात्री निवाऱ्याला जागा नाही. मग त्याला एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या दारावर त्यांनी टकटक केली. इज देअर एनीबडी देअर, हा, हा. आस्क्ड द ट्रॅव्हलर, नॉकिंग ऑन द मूनलिट डोअर. तसं त्या झोपडीमध्ये कोणी आहे का, टकटक केली. तसं आपलं मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा. इज हम्म. देअर एनीवन, कोणी आहे का, नाही. का, ती संपूर्ण नळी बंद आहे. नाही. ती नळी, अळचा ड होतो, हम्म. ळ आणि ड भाषाशास्त्रदृष्ट्या एक आहेत. म्हणजे आपण इथं महाराष्ट्रामध्ये पुरणाची पोळी म्हणतो, बरोबर. खानदेशाकडे पोडी म्हणतात, पुडी. ड केला जातो, ळचा ड होतो. आणि उत्तर भारतामध्ये शाळा, शाडा. तसं नाडी म्हणजे नाली, नळी, प्राण ज्याच्यातून वाहतो ती नळी, ती हम्म. मुख्य आहे सुषुम्ना नाडी. त्याच्यामध्ये तुम्हाला जाता आलं पाहिजे आणि त्याचा दरवाजा बंद आहे. तो दरवाजा उघडला की प्राण आपोआप वरती जातो. मग साधना करावी लागत नाही. अच्छा. मग कबीरांनी म्हटलं की राम हमारा जप करे, हम बैठे आराम. हम्म. आम्ही जप करत नाही, आम्ही भजन पूजन करीत नाही. का, पाठीच्या गाण्यात मोकळा हा वायू वाहिल्यामुळं. वायू, वात, याच्यामध्ये वा क्रियापद आहे. वा, वा म्हणजे वाहने. वायू कधी स्थिर नाही. वायूशी एके ठाई बिऱ्हाड जैसे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की वायू एका ठिकाणी थांबत नाही, तो चल आहे. मग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर तो फिरत राहतो शरीरामध्ये. मग या शरीरामध्ये दरवाजे आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, ज्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो.
त्यातून हा प्राण आणि मन बाहेर जातं. कानांनी काही बाहेरची गोष्ट ऐकली जाते, डोळ्यांनी बाहेरची गोष्ट, पण या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. आतमध्ये डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ ची इंद्रिय जात नाहीत. ते फक्त मनोगम्य आहे. य एष अंतर्हृदये आकाशः, उपनिषद सांगतात. तस्मिन अयम पुरुषो मनोमय. त्याच्यामध्ये मनानेच फक्त जाता येतं. आता जसं त्या ताईंनी आपल्याकडून मानसपूजा करून घेतले, मनोगम्य आहे ते. हे दृष्टिगोचर होत नाही, स्थूल शरीराच्या जाणीवेमध्ये येत नाही. आतून मनाने तिथं जाता येतं. तस्मिन अयम पुरुषो मनोमय. पुरुष म्हणजे आत्मा. तो हा आत्मा मनाने आहे, म्हणजे ससंवेद्य आहे. आपले अनुभव आपल्यालाच येणार, समोरच्या माणसाला त्याचं आपण वर्णन करू शकणार नाही. त्याला जर रस असला, त्याने विचारलं तर थोडंफार काही सांगू शकतो. पण हा सगळा खेळ मेरुदंडामधला आहे आणि हम्म. त्याचा दरवाजा बंद आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी प्रार्थना केलेली आहे कुंडलिनी शक्तीची, त्या भगवतीची. दार उघड बया, दार उघड, हो. असं त्यांचं भारुड आहे. की त्या शक्तीला ते विनंती करतात की तो दरवाजा मोकळा करा. अच्छा. कुंडलिनी जागी झाल्याशिवाय त्याच्यामध्ये जाता येत नाही, त्या नाडीमध्ये. आणि ती कुंडलिनी नाभिस्थानी आहे. कंदावरी शक्ती उठेली दिसे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मग मी तीनदा उपनिषद ज्ञानेश्वरी का सांगतो, तर याचं संपूर्ण विवेचन म्हणजे स्वतः ज्यांना अनुभव आहे, ज्ञानेश्वर महाराज, उपनिषदातले ऋषी, तुकाराम महाराजांसारखे संत, यांना त्याचा स्वतः अनुभव आहे. म्हणून त्यांच्या शब्दाला वजन आहे. ते यथार्थ सांगतात, सत्य सांगतात. मग आपल्याला भटकावं लागत नाही. आपला जो प्रवास आहे तो चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. म्हणून मेरुदंडामध्ये आपल्याला येण्या केनं प्रकारेने जायचंय. आणि त्याचे दोन मार्ग आहेत. हा हा. पहिला मार्ग आहे हठयोग. बर. हठयोग म्हणजे काय? हकारो कीर्तित सूर्य, ठकारो चंद्र उच्यते. सूर्य आणि चंद्र यांचं मिलन करायचं. नाभीपासून वर चंद्र आहे, सोममंडल. हो. आणि नाभीपासून खाली सूर्यमंडल आहे. सूर्यमंडल म्हणजे उष्ण. म्हणजे कसं की त्या साधकाने जर ध्यान केलं, कुंडलिनी ध्यान, आणि त्या कुंडलिनीची थोडीफार जागृती झाली, तर प्रचंड उष्णता उत्पन्न होते. नाभीपासून खाली सूर्यमंडल उष्ण आहे. आणि ज्यावेळेस प्राण पाठीच्या गण्यातून वर जातो, ते सोममंडल, सोम म्हणजे चंद्र, तो सौम्य आहे, शीतल आहे, शांत आहे. म्हणून वर जे प्रवाह जाणवतात ते थंड असतात, अति थंड. म्हणून नाभीपासून वर थंड आहे आणि नाभीपासून खाली उष्ण आहे, अशी हम्म. त्याची तापमानानुसार विभागणी केलेली आहे. मग खाली अग्नी आहे. मनुष्य तप करतो म्हणजे काय करतो? खाली साधना करतो, उष्णता उत्पन्न करतो, आणि म्हणून तो तप करतो असं म्हटलेलं आहे. वर तप करायची गरज नाही. वरच्या शक्ती आपोआप खाली येतात. शिवाचे मस्तकी गंगा, तेथून चालली बळे. रामदास स्वामी म्हणतात की शिवाच्या मस्तकावर गंगा आहे आणि तिचा प्रवाह खाली येत आहे, शीतल प्रवाह खाली जातो. आणि ज्यावेळेस कुंडलीने जागी होते, खालचा उष्ण प्रवाह, कारण अग्नी नेहमी वर जातो आणि पाणी वरून खाली येतं. तर वरती पाणी आहे, जलतत्व आहे, अमृत आहे, मस्तकामध्ये अमृत आहे. तव वरली कडेने ढाळे, चंद्र अमृताचे तळे, कानवडून मिळे शक्तिमुखी. त्या चंद्रातून अमृत पाझरतं आणि शरीरात पसरतं. म्हणून आपण ताजे टवटवीत जिवंत असतो. त्याच्यामधून आपल्याला जीवन प्राप्त होतं. आणि ते अमृत ज्यावेळेस त्या योगाचे सगळ्या चक्रांचं भेदन होऊन तो मस्तकामध्ये जातो, गीतेमध्ये सांगतात, मूर्ध्नी आधाय आत्मन प्राणः. आत्मन प्राण, स्वतःचा प्राण. मूर्ध्नी आधाय, मूर्ध्नी म्हणजे टाळू, दशमद्वार. त्या ठिकाणी आधाय म्हणजे स्थापित करता येतो. त्याला शीतलता अनुभव येते. त्याचं बोलणं, वागणं, दृष्टी एकदम शांत, संत, शीतल. अच्छा. नाभीच्या खाली जो आहे उष्ण, ऍक्टिव्ह, बर. रागीट, असं त्याचा फरक होणार. म्हणून जो योगाचा अभ्यास करीन त्याचे सगळे विकार जागे असतात. तो पटकन चिडणार, संवेदनशील होणार, डिप्रेशनमध्ये जाणार. भावभावनांचा खेळ नाही. वर जर प्राण केला, प्राण गेला, तर भावभावना नाहीत, त्याच्यातून तो सुटला. हो. निव्वळ प्राणाचा त्याला अनुभव येतो मस्तकामध्ये. म्हणून साधकाने काय करायचंय? खालच्या खालच्या केंद्रावर त्याने अभ्यास करायचा आहे, मुख्यत्वे नाभी केंद्रावर. मग बौद्धांचा जो मंत्र आहे, ओम मणिपद्मे हुम. हम्म. मणिपद्म म्हणजे मणिपूर चक्र, पद्म म्हणजे कमळ, हो. चक्र, हो. सेंटर. म्हणजे मोठा सुंदर मंत्र येतो. आणि रामदास स्वामींनी जो
मंत्र प्रवृत्त केला त्याला सोहम म्हणतात. श्वासाबरोबर धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. श्वास बाहेर सोडताना सो आवाज, आत घेताना सो आवाज येतो, बाहेर सोडताना हम आवाज येतो. एकांती उगाच बैसावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सोडावे प्रभंजनाशी. दासबोधामध्ये त्यांनी वर्णन केलंय. आणि बरोबर. त्या दासबोधाचं ज्यांनी संपादन केलं, कामत, राकृ कामत, त्यांनी दासबोधाचं संपादन केलं. आणि मग ते हस्तलिखित घेऊन सज्जनगडावर गेले. तिथं समर्थांची समाधी आहे. हो. मग त्यांच्या समाधीपुढे तो ग्रंथ ठेवला आणि आपल्या ग्रंथाला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून पुढे हात जोडून बसलेले आहेत. ती सज्जनगडावर समाधी आहे, उंचावर, म्हणजे वारं वगैरे मोठ्या प्रमाणात आहे. वारं आलं आणि त्या ग्रंथाचे पानं फडफडले आणि एक पान त्यांच्या मांडीवर येऊन पडलं. हम्म, हम्म. त्याच्यामध्ये हा समास होता. त्यांच्या अध्यायाला समास म्हणतात. आणि त्या समासामध्ये या श्वासोच्छ्वासाचं वर्णन केलं. याला अजपा जप म्हणतात. अच्छा. 21,600 जपा नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. 21,600 वेळा श्वास घेतला आणि श्वास सोडला, असं 24 तासात मनुष्य करतो, दिवस आणि रात्री. तो जर जप केला, ऐशी हे अजपा सकळाशी, परंतु कळे जाण त्याशी. हम्म. तर इतकं सोपं आहे, सहज समजा या कारणे नाना हठयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही, असं ते वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ही रामदास स्वामींची ध्यानाची पद्धत आहे असं लक्षात येतं आणि ती त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये बद्ध केलेली आहे. असं हे चक्रांचं वर्णन आहे. वा. छान सर. सर, मगाशी तुम्ही आत्ता बोलल्याप्रमाणे की उष्णता निर्माण होते जेव्हा आपण खालच्या चक्रांकडे लक्ष केंद्रित करतो. पण सर, हे कसं करायचं, म्हणजे याची पद्धत काय आहे आणि किती वेळ करायचं? म्हणजे बरोबर. ओंकार म्हणायचा का काय, कशाचा जप करायचा की ज्याच्यामुळे? अगदी. हा. हा, तर नाभिस्थानी सूर्य आहे पोटामध्ये, आणि प्राणापानाच्या जोडभाती फुंक फुंकून अहोराती, आटीत सैन्य किती उदरा माझी. उदर म्हणजे पोट. ज्ञानेश्वर महाराजांनी हे वर्णन केलेलं आहे की श्वासोच्छ्वासाचा भाता आहे हम्म. आणि ह्या पोटामधला अग्नी त्याने प्रज्वलित होतो. शरीरामध्ये 13 प्रकारचे अग्नी आहेत. पंचमहाभूत आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याचे 5 भूताग्नी आहेत: रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, वीर्य. सप्त धातू आहेत, त्याचे 7 अग्नी आहेत. 7 अन 5 12. आणि 13वा जो अग्नी आहे, ज्या ठरो भगवान अग्नी, आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन आहे की तो भगवान म्हणजे सर्वश्रेष्ठ अग्नी पोटामध्ये आहे. मग या अग्नीची जी ठिणगी आहे ती तन्वी, संस्कृतमध्ये तन्वी म्हणजे अति छोटी, अति सूक्ष्म ठिणगी, ती पोटामध्ये आहे उष्णतेची. पोट नेहमी उष्ण असतं, म्हणजे असलं पाहिजे. आणि डोकं नेहमी थंड असलं पाहिजे. शरीराचा जो वरचा भाग आहे तो नेहमी शीतळ असला पाहिजे, थंड असला पाहिजे. आणि नाभीच्या खालचं शरीर गरम असलं पाहिजे. हम्म. पायामध्ये जर सॉक्स घातले आणि पाय वगैरे झाकून घेतले तर आराम पडतो. खालचं शरीर उष्ण पाहिजे, उष्णतेचं ते केंद्र आहे. आणि वरचा भाग जो आहे तो थंड राहायला पाहिजे. डोकं नेहमी बर्फासारखं थंड राहिलं म्हणून आयुर्वेदामध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं पण निषिद्ध सांगितलंय. गरम असती शोभत नाही. आतपामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये उघड्या डोक्याने जाणं घातक आहे. आंघोळीला गरम पाणी घेणं घातक आहे. गरम पाण्याने तोंड धुणं घातक आहे. शेकोटीजवळ, फायर जवळ, अग्नीजवळ शेक घेणं, उष्णता घेणं घातक आहे. कारण वरचा भाग पूर्ण थंड राहायला पाहिजे. म्हणून 2 पाण्याने आंघोळ सांगितली. डोक्याला तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करा आणि खालच्या शरीराला उष्ण पाण्याने आंघोळ करा. हे सगळं कशावर आधारलेलं आहे? शरीर रचनेवर आधारलेलं आहे. हा आयुर्वेदाचा भाग आहे. आणि अच्छा. हठयोग ही आयुर्वेदाची शाखा आहे. मग खाली ज्यावेळेस उष्णता निर्माण होते ती कशी होते? तर ती मूलबंध केल्यामुळे होते. मूलाधार चक्राला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बंद करता, हम्म. सव्यतो तरी ठेवीजे, उजवा पाय खाली ठेवला, तेने शिवनी मध्य पिढीजे, तिची शिवण आहे दोन्ही मांड्यांच्या मध्यभागी, तिथं टाच लावली, उपरी वैशेतो सहजे वामचरणू, आणि दुसरा पाय वर ठेवायचा. मग अच्छा. याने काय झालं? मूलबंधे कोंडाला, हे ज्ञानेश्वराचे शब्द आहेत.
मग ज्ञानेश्वर काय म्हणतात, तुकाराम काय म्हणतात, उपनिषदातले ऋषी काय म्हणतात, कृष्ण काय म्हणतात, असं सांगितले की ऐकणाऱ्याला जरा ते भारदस्त वाटतं. म्हणून ते अनेक कोटेशन मी देतो की या ग्रंथात आहे, त्या ग्रंथात आहे, समजून घ्या. बरोबर. मग तो मूलबंधाने जो अपान वायू कोंडला, अपान म्हणजे नाभीच्या खाली जाणारा वायू, अप हम्म. म्हणजे खाली, आणि तुम्ही टाच लावली, आता त्याचा खाली जायचा मार्ग बंद झाला, तो उलटा फिरणार. हो. अपानवायूची गती ऊर्ध्व होणार. मलमूत्र विसर्जन जे आहे ते अपानवायूमुळे होतं. पहाटेची कळ येते आणि आपल्याला शौचाला जावंसं वाटतं, लघवी होते, तो अपानवायू करतो. आता तो अपानवायू तो खाली 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 चालला. योग्याने ते टाच लावून तो बंद केला आणि मूलबंध पण केला, म्हणजे मनाने पण ती जागा वर खेचून घेतली. हम्म. आपण वरती गेल्यानंतर काय झालं, तो नाभिस्थानी आला. अच्छा. नाभिस्थानी अग्नी आहे आणि तन्वी शिखा म्हणजे फार सूक्ष्म ज्योत आहे, अग्नीची ठिणगी आहे. आणि त्याला हा वारा येऊन मिळाला, अपानवायू वर आला. आणि अग्नीला जर वारा आला, पूर्वीच्या काळी चूल होती, फुंकणीने फुंकायचं, हो. त्याला हवा लागली की जाळ भडकतो आणि मग बरोबर. शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. कशाने उष्णता निर्माण होते? अपानवायू वर आल्यानंतर. अपानवायू वर कसा आणायचा? मूलबंध करायचा. अच्छा. मूलबंध कसा? तुम्हाला टाच लावून पण करता येतो, मनाने पण अश्विनी मुद्रा करून मूलबंध वरती खेचता येतो, मूलाधार चक्र खेचता येतं मनाने, त्याने पण प्राण वर जातो. जर चांगल्या प्रकारे उड्डयन बंद तुम्हाला जमला, पोट हम्म. आत खेचून घेणं, पाठीकडे नेणं आणि त्याच्यामध्ये दीर्घकाळ बसणं, तरी सुद्धा तो अपानवायू वर येतो. अपानवायू पोटामध्ये आल्यानंतर तिथं उष्णता उत्पन्न होते. हम्म. नाभीच्या वर जाणारा जो प्राण आहे आणि हम्म. खाली जाणारा जो अपान आहे, त्या दोघांचं ऐक्य होतं. हम्म. आणि तो नाकातोंडातून बाहेर जाणारा वायू त्याला प्राण म्हणतात. आणि नाभीच्या खाली जाणारा जो वायू त्याला अपान म्हणतात. वायू एकच आहे, त्यांचे काम वेगवेगळे आहेत. हे हम्म. दोन्ही वायू एकत्र झाले की ती जी ठिणगी आहे नाभी केंद्रातली, ती प्रगट होते आणि जी आहे ती दीर्घशिखा, तो जाळ मोठा होतो, उष्णता उत्पन्न होते, अग्नी अग्नी प्रज्वलित होतो. बरोबर. संपूर्ण आयुर्वेद ह्या अग्नी प्रक्रियेवर आधारलेला आहे. जो अच्छा. वैद्य आहे आयुर्वेदिक, तो पहिल्यांदा काय पाहतो, तुमचा अग्नी प्रज्वलित आहे का, भूक चांगली लागते का, खाल्लेलं पचतं का, आणि झोप चांगली लागते का, मनस्थिती चांगली प्रसन्न राहते का, हे सगळे अग्नीचे गुणधर्म आहेत. अग्नी जितका कमी होईल, तुम्हाला बद्धकोष्ठ होणार, वेळच्या वेळी पोट साफ होणार नाही, आळसल्यासारखं होणार, निद्रा, प्रमाद, आलस्य, हे त्याचे गुणधर्म आहे. तुम्हाला काही करावंसं वाटणार नाही, तुमच्या बोलण्यामध्ये चेहऱ्यामध्ये कोणतं तेज राहणार नाही, स्मरणशक्तीचा लॉस होणार, अनेक हम्म. प्रकारे. म्हणून तो अग्नी प्रज्वलित करणे हे उत्तम वैद्य करू शकतो. आणि अच्छा. तसं जर औषधोपचार केला त्याने, तर वाजीकरण आणि संपूर्ण शक्ती पुन्हा गठीत होणं, प्रत्येक पेशी आपल्या शरीरातली रिज्युव्हेनेट होणं, त्याला नवजीवन प्राप्त होणं. मग हा अग्नी किती वाढवता येतो? तर ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवर मांडे भाजले. हो. ते म्हणजे ही पुरणाची पोळी असते, हो. घागर असते, घट, आणि ते मडकं फोडलं की त्याचा जो अर्धा भाग आहे त्याचा तवा करायचा, म्हणजे ते चुलीवर गॅसवर ठेवायचं आणि तेवढी पुरणाची पोळी करायची. मग हो. पुरणाची पोळी असते, एका बाजूनी एक थर आहे कणकेचा, वरच्या बाजूने एक थर आहे, मध्यभागी पुरण आहे, म्हणजे ती भाजायला मोठी उष्णता पाहिजे. आणि मांडे भाजले म्हणजे अनेक वचने, एक मांडा नाही भाजला, ते चौघ भावंड होते, हो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, निदान 4 मांड्याची गरज होती त्यांना. ज्ञानेश्वर महाराजांनी पोटातल्या अग्नीवर आपल्या पाठीवर 4 मांडे भाजले, एवढी उष्णता निर्माण होते त्या ठिकाणी, इतकी उष्णता. वा. आणि म्हणून योगियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईशे. योग्यांचा राजा आहे, समाधी घेऊन 750 वर्ष झाले, ते वंदनीय स्थान आहे. तुम्हाला हम्म. अशा प्रकारचा अनुभव येणारा एकही सापडणार नाही. जगभर तुम्हाला लोक सापडतील, योगा करीत आहेत, आसन करीत आहेत, प्राणायाम करीत आहेत, पण त्यांना जर तुम्ही सांगितलं की आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराज नावाचे एक योगी होऊन गेले आळंदीचे, आणि महाराज म्हणायचं आपण, 16 वर्षाचं पोरगं होतं. 16व्या वर्षी काय करतात आजचे मुलं? काही येत नाही. त्यांनी हे करून दाखवलेलं आहे, कारण समोर समाजामध्ये गर्दीमध्ये अनेक त्याला साक्षीदार आहेत. हो. तिथं मांडे वाजून दाखवले, उष्णता शरीरामध्ये प्रचंड निर्माण केली. गाडगे बाबा आपल्या
धर्मशाळेसाठी लाकूड आणायला गेले विंध्य पर्वताकडं, सागाची लाकडं. बर. आणि सगळा व्यवहार पूर्ण होईपर्यंत रात्र झाली. मग जवळपास वस्ती नाही, अंथरूण नाही, पांघरण नाही. थंडी पडली, वारं मोठ्या प्रमाणात असल्यामुळं. आणि हम्म. गोनी दांडेकर, गोपाळ निलकंठ दांडेकर मराठीतले उत्तम लेखक आहेत, कादंबरीकार, नाटकं फार सुंदर लिहायचे ते. हम्म. ते हम्म. गाडगेबाबांचे स्वीय सहाय्यक होते, पर्सनल असिस्टंट. गाडगेबाबा निरक्षर होते. त्यांच्याबरोबर हा मुलगा गेला 20 वर्षाचा. हम्म. गाडगेबाबांचं वय 80 वर्षे. आणि मग ते इतके गारठले, गोनी दांडेकर, गाडगेबाबांनी त्यांना पोटाशी घेतलं आणि त्यांना ऊब आली. 20 वर्षाचा मुलगा थंड पडला, पण गाडगेबाबांचं शरीर उष्ण आहे. म्हणून प्राप्तस्य योगाग्निमयम शरीरम. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की योग अग्नी प्रगट झाल्याशिवाय तो अग्नी प्रज्वलित, तुमचे योगाग्नी शरीर होणार नाही. आत्ताची जी उष्णता आहे ती तुमची नॉमिनल आहे. तुम्ही वाऱ्यात गेलात, आता शिंका सुरू होतील. हम्म. उन्हामध्ये गेलात, घाम यायला सुरुवात होईल, कासावीस व्हाल. बरोबर. काहीतरी मंद प्रकारचा अग्नी आपल्या शरीरात आहे. तिबेटमध्ये ज्यावेळेस धर्मगुरूची निवड केली जाते, लामा, हा हा. एकेका मठामध्ये 10,000 त्यांचे साधक राहतात. त्या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी त्याचा जो प्रमुख आहे तो योगी पाहिजे. त्याची स्मरणशक्ती, त्याची आकलन शक्ती, त्याची शारीरिक क्षमता मोठी पाहिजे. मग त्यामध्ये एक परीक्षा आहे, म्हणजे अनेक परीक्षा आहेत. एक शारीरिक परीक्षा आहे या उष्णतेची, की हिमालयासारखा भाग, तिबेटला जगाचं पठार म्हणतात, हम्म. सर्वोच्च उंच जागेवर आहे. हो. बर्फ पडते, पाणी थंड असतं, रात्रीच्या वेळी आणखी थंडी वाढते. आणि चंद्र जर उगवला तर चंद्राचा प्रकाश थंड असतो. तर पौर्णिमेच्या दिवशी आकाशात चंद्र असताना, चौकडं बर्फ पडत असताना, एक पाणी भरलेलं भांड, गंगाळ, आणि तो लामा पायघोळ अंगरखा वापरतो, झगा, हो. जी कफनी आहे, त्याने ते भरलेलं त्या गंगाळामध्ये भिजत टाकायचं. आता त्या योग्याने काय करायचंय, की त्या गंगाळामधून एक वस्त्र उचलायचं, बर. पाण्याने निथळणार, ते न पिळता अंगात घालायचं आणि सुकवायचं. सुकलं की बाजूला ठेवायचं. परत दुसरी कफनी घ्यायची, अरे निथळणार बापरे. पाणी, आणि सकाळपर्यंत सगळे कपडे सुकवून दाखवायचे. आणि मग तो पास झाला. आता हे 10,000 लोकांचं भवितव्य, त्या मठाचे आश्रमाचं सगळं भवितव्य त्यांच्या हाती द्यायला हरकत नाही. नाव ही इज एलिजिबल, पात्र आहे. अच्छा. म्हणजे हो. किती उष्णता झाली, फारच मोठ्या अलौकिक. प्रमाणाची. हम्म. 1872 साली पंजाबमध्ये एका साधूनं काडीची पेटी न वापरता, लायटर न वापरता, बाहेरच्या कोणत्याही अग्नीची मदत न घेता शरीरातला अग्नी प्रज्वलित करून आपला देह भस्म केला. हम्म. तिथल्या कलेक्टरनी ते सगळं लिहून गॅजेटमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे, ऑन द रेकॉर्ड आहे. तर ही शरीराची उष्णता निर्माण व्हायला पाहिजे, ती मूलबंधाने होते. आणि त्या ठिकाणी एक कंद असतो, नाभीच्या ठिकाणी एक कंद असतो कोंबडीच्या अंड्याचा आकाराचा. आणि त्याला 3.5 वेढे घालून ती कुंडलिनी बसलेली असते. कुंडल म्हणजे वेटोळं घालणं. जसं सापाने कुंडल, कुत्र्याने कुंडल केलं म्हणजे अं, असं पेटोळा. जवळ, हा, हम्म. वेटोळं केलं. अच्छा. मग येथे वेटोळं करायचंय, ती कुंडलिनी वेटोळं घालून बसलेली आहे. जर उष्णता निर्माण झाली की ती कुंडलिनी जागी होते. आणि त्या मध्य नाडीतला जो कफ आहे, जसं आपण स्ट्रॉ, नारळातून पाणी पितो, पोकळ असतो, तशी ती आतून एक ब्रह्मरंध्र आहे मज्जारज्जूतून, ते बरोबर. बंद आहे, कफाने भरलेलं आहे. पण ही उष्णता आता इतकी आहे की कफ राहत नाही आणि ती नाडी मोकळी होते. जसं आपलं नाक सोडलं तर आपण गरम पाण्याची वाफ घेतो, नाक मोकळं होतं. तसं ह्या उष्णतेने पाठीचा कणा मोकळा होतो आणि तो वायू आतमध्ये घेतो. वायू आतमध्ये गेला, तुमचं काम झालं. आणि अच्छा. म्हणून सुफी संप्रदायामध्ये निरनिराळ्या कॅटेगरी आहेत, अवलिया वगैरे. त्याच्यामध्ये ज्याच्या अंगात ही हवा आहे तो फार श्रेष्ठ समजला जातो. याला म्हणायचं परमेश्वराची हवा त्याच्या अंगात आली, म्हणजे पाठीच्या कण्यातून आता त्याचा प्राणाचा गमनागमन होत आहे. आपण ज्यावेळेस झोपी जातो त्यावेळेस प्राण किंचित पाठीच्या कण्यात जातो, थोडा. त्याला उपनिषदामध्ये पुरीतती नाडीमध्ये जातो. पुरीतती त्या नाडीचं नाव आहे. आणि मग झोप लागते. तिथं अच्छा. जर प्राण गेला नाही, तुम्ही फक्त डाव्या कुशीहून उजवीकडे जाणार, डोळे उघडणार, किती वाजले बघणार, कोणाचं काही मेल आला का, झोप नाही येणार. झोप हम्म. यायला त्या नाडीत जावं लागतं. आणि समाधी लागायला सुषुम्ना नाडीतच जावं लागतं, इतरत्र समाधी लागत नाही. कारण तुमचा प्राण 72 नाड्यातून सगळ्या शरीरात पसरलाय. आणि तो गोळा कसा काय करणार तुम्ही, अवघड आहे फार. हातातून गोळा केला दुसरा हात आहे, दोन्ही हातातून गोळा केला पायात गेला, वारा येतो, तो एका ठिकाणी थांबणार नाही.
मग त्या वाऱ्याचं चंचलत्व नष्ट करण्यासाठी तो पाठीचा कणा महत्वाचा आहे. कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकासुनी आधारादी वेगुनी मूर्ध्नीवरी. कुंडलिनी जागी करा, आधार चक्रापासून सुरुवात करा आणि थेट वरपर्यंत मूर्धा म्हणजे टाळूपर्यंत जा. हे साधकाची अवस्था आहे. म्हणून पाठीचा कणा महत्वाचा आणि त्याचं जे खालचं टोक आहे नाभीचक्र, तिथं तुम्हाला काम करायचंय. बरोबर आहे. इथं तुम्ही किती साधना करा, अनुभव येणार नाही. तुम्हाला वाटेल मला सगळं माहिती आहे, हो. सगळे शास्त्र वाचले, पुस्तकं मला माहिती आहे. काही माहिती नाही. बरोबर. अवघा जणू ठकला असे, चक्रधरांचं वचन आहे. हा अवघा जणू ठकला असे, सगळे फसलेले आहेत. मी ठकलो आईशे कोणी न म्हणे. पण कोणी जर म्हटलं की मला हे शिकायचंय, मला हे समजून घ्यायचंय, त्याच्यासाठी शास्त्रग्रंथ आहेत, लोक मौजूद आहेत, ही विद्या कधी नाहीशी होत नाही, ही बरोबर. लुप्त होते. हा, कुठल्या कुठं 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 ते अशी माणसं असतात. असं हे बरोबर. साधनेचं स्वरूप आहे. अच्छा. सर, तुम्ही खूप छान माहिती दिली ध्यानाबद्दल आणि कसं ध्यान करायचं, कसं मूलाधार चक्र पासनं सुरुवात करायची. सो खरंच खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत. आणि तुम्ही जसं आत्ता बोलल्याप्रमाणे की या सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांना म्हणा किंवा तुम्हाला या तुमच्या अलौकिक शक्तीचं शक्ती प्राप्त झाली. सो ह्याचे काही अनुभव सांगता येतील का? अनुभव सांगता येतील की जसं ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवर मांडे भाजले. हम्म. मग आपण एखाद्या माणसाला विचारू शकतो की तुम्ही योगा करता, ध्यानधारणा करता, कुंडलिनी जागी करता. मग ज्ञानेश्वर महाराजांनी मांडे भाजले, तुम्ही एखादा पापड वगैरे भाजून दाखवता का? म्हणजे अनुभव आला तर आपल्याला मानायला सोपं जातं. तर असे काही अनुभव तुम्हाला सांगता येतील. उदाहरणार्थ, इथं नगरजवळ एक किन्ही नावाचं गाव आहे छोटं, आणि त्या ठिकाणी एक साधू राहायचे. ओंकार बाबा त्यांचं नाव होतं. वयस्कर होते आणि चांगले मित्र होते, परिचित होते. मग इथं मी इमामपूरला आमच्या गावामध्ये असताना 1976 साली, म्हणजे फार बर. जुनी गोष्ट झाली ही, आणि मला एकाएकी वाटलं की ते ओंकार बाबा गेले, देहत्याग केला. अच्छा. त्यावेळेस मोबाईल फोन वगैरे नव्हते. हो. आणि हा जो BSNLचा फोन असायचा तो क्वचित एखाद्या श्रीमंत माणसाकडे, ग्रामपंचायतीत, मोठ्या गावामध्ये. आमच्या हो. गावात नव्हतं कोणाकडं. कम्युनिकेशनचं कोणतंही साधन नसताना एकाएकी वाटलं. आणि मग मी आणखी काही लोकांना सांगितल्यावर ते म्हणले आता तुम्हाला वाटलंय आपण जाऊन येऊ. समजा असतील, देहत्याग केलेला नसेल, आपलं दर्शन होईल, पाठीमागे येऊ. आणि जर देहत्याग केलेला असेल तर त्यांच्या अंत्यविधीला आपल्याला हजर राहता येईल. आणि म्हणून आम्ही सायकलवर गेलो. तर त्यांनी देहत्याग केलेला होता आणि खाली असं मोठं चेंबर बांधून आता त्यांना तिथे ठेवणार आणि ते बुजून टाकणार समाधी. नेमके आम्ही गेलो. अशा प्रकारचा दूरसंदेश कोणतंही मध्ये माध्यम नसताना आलं. हा एक मोठा अनुभव सांगता येईल. नंतर अच्छा. इथं आमच्या शेजारी ग्रस्त होते. 60-65 त्यांचं वय होतं. आणि आमची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांचं वय 45 होतं, माझं वय 15 होतं. मग हम्म. आम्ही पैठणला गेलो एकनाथ महाराजांच्या यात्रेला, नाथषष्ठीला. पैठणला गोदावरी नदी आहे. हो. नदीमध्ये स्नान केलं आम्ही, आंघोळ केली. आणि मग ते ग्रस्त म्हटले की मला तुमच्या हातून माळ घालायची पांडुरंगाची. एकनाथ महाराज वारकरी संप्रदायातले. आणि पांडुरंगाची म्हणजे गळ्यामध्ये तुळशी हार, गळा, काशे, पितांबर. आणि मला गुरु करून घ्यायचं. माझं वय फार कमी होतं, 15 वर्षे, आणि ते फारच वयस्कर माझ्या वडिलांच्या वयाचे होते. हो. पण ते काय ऐकेनात. मग अशा आम्ही काही लावा बरोबर ती जामाने मानलेला नव्हता. गंगा त्या गोदावरी नदीतून एक नवी कोरी माळ वाहत आली. मग अरे मी ती बापरे. उचलली आणि त्यांच्या गळ्यामध्ये घातली. माझा पहिला शिष्य हो. 1976 सालचा. तर मग त्या दिवसापासून तुम्हाला सद्गुरू म्हणून ओळखलं जातं का सर? हा, गुरु शिष्याचं नातं. आणि पुढे मग माउथ पब्लिसिटी कोणाला वाटायचं. अनेक लोकांनी अशा दीक्षा ध्यानधारणा शिकले, वाढत गेलं ते. आणि ह्या पदवीपर्यंत येऊन ठेपलो म्हणजे सद्गुरू. कमाल आहे सर. सध्या अमेरिकेमध्ये माझा मुलगा टीनेजर आहे आणि टीनेज मध्ये तुमच्या अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी तुम्ही सद्गुरू ही पदवी लोकांच्याकडून मिळवली. त्याच्यामुळे तुमची शक्ती, एवढी अलौकिक शक्ती इतकी इतकी साध्य केली आहे तुम्ही, त्याचं कौतुक आहे सर. सर, अजून एक मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की अ, या ध्यान धारणेमुळे सकारात्मकता वाढते का? किंवा ध्यानामुळं सकारात्मकता वाढते. आणि तुमचं एकूणच जीवनक्रम निसर्गाशी सुसंगत होतो. तुमचा आहार विहार चांगल्या प्रकारचा होतो, सात्विक होतो. तुमचे कपडे, तुमचं बोलणं, तुमची नजरेवरून माणूस पटकन कळतो.
भामटा आहे, चोर आहे, सज्जन आहे. नजर, डोळे म्हणजे खिडकी आहे मनाची. बरोबर. असे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात आणि सकारात्मकता प्रचंड वाढते. आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर होतो. रोजचं जीवन आपलं डिस्टर्ब होत नाही कोणत्याच प्रकारे. उदाहरणार्थ भगवान कृष्ण बासरी वाजवता येते, रथ हो. हाकता येते, गाई गुरं सांभाळता येतात, गवळ्यांशी खेळ करता येतो, कंसाशी युद्ध करता येतं. कंसाशी त्यांनी मल्लयुद्ध केलं, म्हणजे मल्लयुद्धामध्ये पण ते तरबेज आहेत. कौरवांच्या दरबारामध्ये शिष्टाई केली आणि दीर्घायुष्य भोगलं. त्यांना 8 पत्नी होत्या, 25-30 मुलं होते. प्रपंचिक आपल्यासारखे त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते होते. आणि अभावो नथी वासुदेवानम, जैन वाङ्मयामध्ये वर्णन केलेलं आहे. वासुदेवाला कशाचीही कमतरता नाही. त्याच्यामुळे ध्यानधारणा केल्यामुळे काही प्रपंचाकडे नुकसान झालं, व्यवहार करता आले नाही, असं अजिबात नाही. कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. संपूर्ण भारतात असं शस्त्र कोणाकडे नाही. कौमोदकी नावाची गदा आहे, वैजयंती माळा आहे, कंठी कौस्तुभमणी विराजित, हम्म. कोणाकडेच नाही. सगळं ऐश्वर आहे. आणि बरोबर. तरी अंतरंगामध्ये ते योगी आहेत, कारण ते विष्णूचा अवतार आहेत आणि विष्णूला 1000 नावं आहेत, विष्णू सहस्रनाम. परंतु गीतेचा समारोप करताना भगवान व्यासांनी यत्र योगेश्वर कृष्ण हो, हा हा. त्यांना योगेश्वर पदवी दिली. म्हणजे योगाचे ते मास्टर आहेत, योगाचे ईश्वर आहेत. संपूर्ण योगाचं रहस्य त्यांना माहिती आहे. आणि हम्म. म्हणून 127 वर्ष 5 महिने आणि 27 दिवस एवढं त्यांचं आयुष्य आहे, पूर्ण तृप्तीचं. कधी हो. आजारी पडलेत, कुठं गैरहजर राहिलेत, कुठं पळून गेलेत, आलेले कर्तव्य त्यांनी केले हम्म. नाहीत, असं नाही. असं माणसाला होता येतं. सकारात्मकता. अच्छा. अच्छा. हा. मग सर, तुम्हाला तुमच्या या ध्यान धारणेमुळे तुमच्या व्यावहारिक व्यावसायिक जीवनात काही बदल झाले का तुमचे? नाही, माझ्या जीवनात बदल झाले नाही. माझे कपडे 4 माणसासारखे असतात. शर्ट पॅन्ट मी घालतो, मोटार गाडी वापरतो, कोणाला भिक्षा मागत नाही, याचना करत नाही, मनाजोगं जगतो, वाचन करतो, सगळे व्यवहार उत्तम प्रकारे करतो, चांगल्यापैकी करतो. म्हणजे ध्यानधारणेमुळं कोणतीही सबब मी सांगत नाही. आणि रामदास स्वामींनी जे सांगितलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. दोन्ही बाजूला तो मनुष्य चांगला चालतो आणि चालला पाहिजे. बरोबर. आता जसं आपण बोलल्याप्रमाणे की कोणाला भिक्षा मागत नाही, तर मंडळी, सद्गुरूंचं सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठे आहे. तर सद्गुरू, तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? हा, तर इथं इमामपूरला आणि जेऊरला सद्गुरू साहेबराव आवारे प्रतिष्ठान आणि सद्गुरू साहेबराव आवारे चॅरिटेबल ट्रस्ट अशा 2 संस्था कार्य करतात. बर. 2 गोशाळा आहेत. देशी गाई फारसं दूध देत नाहीत आणि वृद्ध झाल्या, भाकड गाई झाल्या, मग ते कसावाला विकतात कत्तलखान्यामध्ये. त्या गायी आम्ही सोडवून आणतो. तो हम्म. कसा जर आडला नडला त्याचे पैसे देऊन टाकतो, बा गाईची किंमत घे पण मारू नको त्याला. अशा गायींचा आम्ही सांभाळ करतो. पुन्हा गाईचा पाय मोडला, शिंग मोडलं, जखमी झाली, मग ते जो मालक असतो तो आळस करतो, त्याच्यापासून आपल्याला काही फायदा नाही, अशी पण गाय आम्ही सांभाळतो. 40 गाया सध्या आहेत, काही वासरं आहेत. आणि लोकाश्रयावर ते चालतं. जेऊर गावामध्ये सार्वजनिक वाचनालय आहे, 14-15 लाखाची पुस्तकं आहेत. कोणी येऊन ते मोफत वाचू शकतात. मोठे हायस्कूल आहे, ते विद्यार्थी वाचतात. रोजचे सगळे वर्तमानपत्र असतात. त्यानंतर वृद्धाश्रम आहे. एक अहमदपूरला वृद्धाश्रम आहे, तिथं सध्या 29 वृद्ध आहेत. त्यातले काही पेईंग आहेत आणि काहींजवळ सामर्थ्य नाही पैसे अडके द्यायचं, त्यांचा फुकट सांभाळ केला जातो. शिवाय परिसरामध्ये कोणी वृद्ध मनुष्य आहे, पती पत्नी आहेत आणि पत्नी मरण पावली, एकटाच मनुष्य आहे, त्याच्या हम्म. घरी नेऊन आम्ही डबा देतो. त्याचे काही पेन्शनचे कागदपत्र, बँकेचे व्यवहार हे तरुण मंडळी जाऊन करून येतात. गावामध्ये जर कोणाचं काही दुर्धर आजारामुळे ऑपरेशन वगैरे झालं, त्याला आम्ही आर्थिक मदत करतो. त्यानंतर राज्यस्तरीय 3 पुरस्कार माझ्या नावाचे दिले जातात. अरे वा. सद्गुरू साहेबराव आवारे सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्यस्तरीय पुरस्कार, कथा कादंबरीला एक, कवितेला एक आणि इतर वाङ्मय प्रकाराला एक, 5,000 रुपयाचा पुरस्कार, सन्मानचिन्ह. त्यानिमित्त सगळ्या लेखकांशी संबंध येतो, सगळ्या वाचकाशी संबंध येतो, आपल्या वेळेचं सार्थक होतं. समाजाप्रती आपल्याला जी कृतज्ञता व्यक्त करायची ती ह्या सगळ्या माध्यमातून केली जाते. वा. छान.
सो मंडळी, हे सगळं सामाजिक कार्य सरांचं जेऊर या गावी म्हणजे अहिल्यानगर, अर्थात जुनं अहमदनगर याच्या जवळ जे जेऊर गाव आहे तिथे चालू असतं. आणि सर, मला सगळ्यांच्या तर्फे हा एक प्रश्न विचारावा असा वाटतो की आम्ही इथे अमेरिकेमध्ये बसून तुमच्या सामाजिक कार्याला कशी मदत करू शकतो? तुम्ही आर्थिक मदत करू शकता. म्हणजे आता आमचा अजून ते FCRA असतं, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे त्याची नोंदणी करावी लागते परदेशी देणगी घ्यायला. ते आम्ही केलेली नाही, पण त्याची प्रोसेस चालू आहे. 8-15 दिवसात तेच होईल. बँकेमधलं खातं आहे, त्याचे तुम्हाला अपडेट पाठवता येईल. पण तोपर्यंत जर विठ्ठलकडे सगळ्यांनी जमा केले तर ते मला येणं केणं प्रकारे पोचवतील. अच्छा, वा, छान. आणि सर, अजून तुमच्या भविष्यातलं काय कार्य बाकी आहे असं तुम्हाला वाटतं? बाकी कार्य असं आहे की मी आत्ता तुमच्याशी जसं बोललो, असे काही साधक आहेत ज्यांच्याशी मी वर्षानुवर्ष बोलत आहे. त्यांनी ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, ऑडिओ. तर असे 3,000 ऑडिओ आहेत पुस्तकांचे, की हठयोग प्रतिपिका शिकवली, योगसूत्र शिकवलं, शिवसूत्र, वेदांतावरचे आत्मानात्मविवेक, पंचदशी, ब्रह्मसूत्र, असे ग्रंथ, उपनिषद शिकवले. ते त्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत. आता ते मला पुस्तक रूपाने पण आणता येतील. आणि बरोबर. बहुतेक सगळे पुस्तकं मी फ्री वाटले, कोणाकडून पैसे घेतले नाही. प्रचार केला त्याचा. आणि गुरुकुल, पसायदान, शिवसूत्र, 7-7, 8-8 आवृत्त्या त्याच्या झाल्या. म्हणजे प्रचंड प्रतिसाद पण त्याला आहे. तर हो. असं लिखाण एक करायचं आहे अच्छा. मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे सामाजिक कार्य चालूच आहे, ते वाढवायचं. बरोबर. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सो मंडळी, असे हे बहुभाषिक सद्गुरू ज्यांनी शैव तत्वज्ञानाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. मनुष्यप्रेम, पशुप्रेम याची जाणीव ज्यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून समाजाला करून दिली. आध्यात्मिक वाङ्मय आपल्या सर्वांसाठी सोपे करून ठेवले. असे हे मार्गम दर्शयती यहा असे मार्गदर्शक आज आपल्याला अ, लाभले. त्यामुळे मी खूप खूप आभार मानते. सर, तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याच्यामुळे आपले खूप खूप आभार. तुमच्या जवळ जे प्रदीप जोशी आहेत ज्यांनी तुम्हाला टेक्निकल सपोर्ट दिला, त्यांचे पण मी खूप आभार मानते. आणि अर्थात ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं असे BMMच्या टीमचे पण मी खूप आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू अबोली. मी तर इतकी सद्गतीत झालेली आहे. मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की माझं हे भाग्य होतं की मी 6-7 वर्षाचे असताना आवारे सर हे माझे पहिले शिक्षक म्हणायला पाहिजे. तर त्यांनी मेन्शन केलं की मी शाळेत होते आणि बाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हिची ट्युशन घ्या म्हणून. ते मला फक्त शाळेचा अभ्यासच नव्हते शिकवत, म्हणजे अजूनही मला ते म्हणाले तसं आठवतंय की मॅथ्सचे पाढे, त्याच्यानंतर बालभारतीचं इंग्लिशचं पुस्तक, दिस इज नितीन ही इज 6 वगैरे अशा गोष्टी तर होत्याच. पण त्याबरोबर आता जसं त्यांनी गोष्टी सांगितल्या तशा कित्येक ते गोष्टी सांगायचे, त्यांच्या गावाकडच्या गोष्टी असतील इतर. आणि त्यांनी मला सगळ्यात आधी पसायदान शिकवलं. त्यांना अजूनही माझ्या डोळ्यापुढे ते येत आहे की मांडी घालून, मला वाटतं पद्मासनात बसायचे ते, आणि जमिनीवर बसून डोळे बंद करून पसायदान म्हणणारे आवारे सर मला अजूनही आठवत आहेत. सो माझं खरंच खूप मोठं भाग्य होतं की त्या काळात, त्या वयात माझ्यावर, म्हणजे मला त्यांच्या सान्निध्यात तो वेळ घालवता आला. तर खूपच छान वाटतंय. म्हणजे मला आता जसं थँक्यू वगैरे असे हे औपचारिक शब्द पण वापरावेसे वाटत नाहीयेत. तर सर, तुम्हाला इतक्या वर्षांनी भेटून, बघून आणि ऐकून तुमची बुद्धी आणि हे किती तीक्ष्ण आहे, आणि तुम्ही किती वेगवेगळे रेफरन्सेस दिले, आणि तुमचा अभ्यास किती दांडगा आहे, हे बघून खूपच आनंद झाला. आणि ह्या कार्यक्रमात आम्ही शेवटी काही प्रश्न उत्तर घेतो. तर 1-2 छान प्रश्न आले आहेत. ऑफकोर्स सगळ्यांना खूप आवडलंय. तुम्ही जे श्रीमंत माणसाची व्याख्या सांगितली त्याविषयी, आणि सगळ्या ज्या अगदी गोष्टी सांगितल्या. तर पहिला प्रश्न आहे की व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती पूर्वसंचितामुळे होते का? पूर्वसंचितामुळे होते. कारण पूर्वजन्म पुनर्जन्म आपल्या परंपरेमध्ये मानलेला आहे. आणि अनेक साधकांना
त्याचे अनुभव आलेले आहेत. भगवान बुद्धांनी जातक कथा सांगितल्या, मागच्या जन्मामध्ये ते कोण होते, त्याच्या मागच्या जन्मामध्ये, अशा 537 जातक कथा, म्हणजे 537 जन्मांच्या कथा भगवान बुद्धांच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी सांगितल्या, पण कोणी त्या लिहून ठेवल्या नाही, त्या विखरून गेल्या, अशा पण अनेक आहेत. सगळे जन्म त्यांना आठवत होते. आणि शिवाय भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, बहुनी मी व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले, तानी हम वेद सर्वानी, ते सगळे जन्म मला आठवतात. भगवान कृष्णांना आपण सर्वज्ञ का म्हणतो, तर मागच्या जन्मातलं ज्ञान त्यांना उपलब्ध आहे, त्याच्या मागच्या जन्मातलं ज्ञान उपलब्ध आहे. असे अनेक जन्म आहे. सांख्यशास्त्र ज्यांनी रचलं ते कपिल ऋषी, त्यांना 10 कल्पांचं आठवत होतं, म्हणजे स्मरणशक्ती फार होती. कल्प म्हणजे सृष्टीची उत्पत्ती झाली, पुढं प्रलय झाला, मध्ये 60,000 वर्षाचा काळ जातो, पुन्हा ते पाणी ओसरलं, पुन्हा जमीन दिसू लागली, पशुपक्षी सुरू झाले, त्याला कल्प म्हणतात. पुन्हा त्याचा प्रलय होतो. अशा 10 कल्पांचं ज्ञान कपिल ऋषींना होतं. म्हणजे त्या ज्ञानाला सीमाच नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात कपिलांचं वर्णन केलं. सिद्धानाम कपिलो मुनीही, सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी मी साक्षात ईश्वर आहे. तर अशा प्रकारे पूर्वसंचित जर असेल, पूर्वीचा अभ्यास जर केलेला असेल, तर तो तुम्हाला या जन्मामध्ये, जसं कालचं आपल्याला आज आठवतो, ते कुठं जात नाही, तसं मागच्या जन्मातलं सगळं या जन्मामध्ये कामाला येऊ शकतं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ती कशी लिहिली, तर बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, बाळपणीच ते तत्रतम पौर्वदेहिकम, तत्रतम बुद्धियोगम पौर्वदेहिकम, असं गीतेत सांगितलं. पूर्वदेहातला बुद्धियोग म्हणजे पूर्वदेहातलं ज्ञान या जन्मामध्ये त्याला कामाला येतं, या जन्मातलं ज्ञान त्याला पुढच्या जन्मामध्ये कामाला येतं. पूर्वसंचिताचा भाग असतो. आणि 3 गोष्टी भाग्याने मिळतात: मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी असं वर्णन केलं, हे जे आत्ता वाक्य सांगितलं. मनुष्याचा जन्म, ज्ञानाची आवड, मुमुक्षा, मुक्तीची आवड, आणि महापुरुष ज्ञानी पुरुषाची संगत. 3 गोष्टी जर मिळाल्या तर तुमचं नशीब फारच मोठं आहे, म्हणजे फार मोठं. पूर्वसंचिताचा भाग आहे. हम्म. अ, परत हे सगळे रेफरन्सेस लिहून घ्यायला पाहिजेत, म्हणजे याविषयी अजून माहिती घेता येईल. पण मच्छिंद्र धिरडे म्हणून जॉईन झालेत आणि त्यांनी लिहिलंय की आय एम ऑल्सो सर स्टुडंट सिन्स माय चाइल्डहुड, ही हॅज ह्यूज इन्फ्लुएन्स ऑन माय लाईफ. थँक्यू सर. मच्छिंद्र ते ग्रंथपाल होते, ते न्यूयॉर्क लॉ कॉलेजला. नाही नाही, ते नाही सर. सर ते नाहीत ऍक्च्युली का? नाही, आम्ही चौथीला, पहिली ते चौथी आम्ही बरोबर होतो, तो 10वी पर्यंत तिथं होता. हा, मच्छिंद्र धिरडे. हा हा. हा हा, आपल्या आठवलं. बोधेगावचा हा हा, आठवलं आठवलं. राईट, बोधेगावचाच ना रे? हा. हो हो हो. हो सर, मी मच्छिंद्र. हा, हा. आठवलं. हो हाऊ आर यू हो मच्छिंद्र? ओके, हो. छान फाईन सर, थँक्यू. छान. हा. या निमित्ताने सगळे नवे चेहरे भेटले, आनंद वाटला. हो हो. हो. आणि अजून एकांनी लिहिलंय की त्यांचं नाव नाही दिसत आहे, पण सद्गुरू शेअरिंग ब्रह्मज्ञान. आय ऑलरेडी लर्न सम ऍक्टिव्हिटीज इन हिमालया. सद्गुरू गाईड कुंडलिनी जागृती प्रोसेस व्हेरी इझिली. म्हणजे तुम्ही खूप सोप्या शब्दात कुंडलिनी जागृतीची माहिती दिली. खरंच म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवर आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या स्पीकर्स कडून किंवा मेडिटेशन करताना कुंडलिनी आणि ते सगळे चक्र याच्याविषयी माहिती घेतली, पण आज तुम्ही इतक्या सोप्या शब्दात सांगितलं आणि हे आम्ही कधीच विसरणार नाही. थँक्यू व्हेरी मच. अजून जर कुणाला काही बोलायचं असेल किंवा कॉमेंट किंवा प्रश्न असेल तर आपण 1-2 मिनिटं आहेत आपल्याकडे. माझं नाव वसुधा ताम्हणकर. सद्गुरू तुम्हाला नमस्कार. खूप सुंदर झालं, काय बोलणार म्हणजे. एक प्रश्न असा होता की मी असं ऐकलं होतं की कुंडलिनी जागृत जेव्हा होते ती गुरुच्या बरोबर राहून त्याच्या समवेत अशी ती व्हायला पाहिजे,
कारण जर हा का तुम्ही आपलं आपलं काहीतरी करायला गेलात आणि ती जागृत झाली तर त्या माणसाला वेड सुद्धा लागू शकतं. अं, बरोबर आहे. तर वेळ वगैरे लागत नाही, कारण प्रपंचामध्ये एवढ्या जड विषयामध्ये राहून सुद्धा 100 वर्ष माणसं वेडे होत नाहीत. मग चैतन्याची चर्चा केली, चैतन्याचा लाभ केला, आत्मज्ञान, तर तो वेडा होईल असं काहीच नाही. परंतु पूर्वसंस्कार जर चुकीचे असतील तर त्याला त्रास होऊ शकतो. आणि दोन मार्ग आहेत. एका मार्गाला काय म्हणतात? पिपिलिका मार्ग. पिपिलिका म्हणजे मुंगी. आणि एका मार्गाला म्हणतात विहंगम मार्ग, म्हणजे पक्षी. मग झाडावरती फळ आहे, ते फळ घेण्याच्या ह्या दोन पद्धती झाल्या. मुंगी काय करील? क्रमाक्रमाने वर जाईल फळापर्यंत. आणि पक्षी काय करील? उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, आकाशातून उड्डाण करून एकदम फळावर येईल. तसं गुरुकृपेने पण होतं आणि साधकांनी साधना केल्यावर सुद्धा होतं. गुरुकृपा कशाला म्हणायचं? ज्याची शक्ती जागी झालेली आहे, त्याच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो आणि त्याचा शब्द कानावर पडला, त्याच्या शरीराचा स्पर्श झाला, हम्म, त्याची दृष्टी आपल्या दृष्टीमध्ये मिळाली, किंवा त्याचं स्मरण केलं, तो देहात नाही आज, आणि तो समाधीस्थ होऊन, समजा ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होऊन 700 वर्ष झाले, पण एका ब्राह्मणाने आळंदीमध्ये येऊन धरणं धरलं की मला आत्मज्ञान झाल्याशिवाय मी उठणार नाही. 13 दिवस तो धरणं धरून बसला. आणि मग त्याला दृष्टांत झाला की देहूमध्ये तुकाराम महाराज आहे, त्यांना जाऊन तुम्ही भेटा. मग तुकाराम महाराजांनी त्याला उपदेश दिला, गुरुपदेश दिला. म्हणजे गुरुचं पण महत्व आहे. मग ज्याचं कुंडलिनी जागी झाली, त्याच्या स्पर्शाने दुसऱ्याची कुंडलिनी जागी होऊ शकते, स्पर्श दीक्षा. मग ज्या वेळेस निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, त्यांचे वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालीत होते, नाशिकला त्र्यंबकेश्वरला, अजून लोक घालतात पहाटेच्या वेळेस, आणि जाळीतून वाघ आला. वाघाने एकदम उडी मारल्यावर जीवाच्या भीतीने सगळे भावंड इकडे तिकडे पळाले. हम्म, निवृत्तीनाथ ज्या कपारीमध्ये गेले, त्या ठिकाणी गहिनीनाथ बसलेले होते, हम्म, 9 नाथामधले. हम्म, आदिनाथांचे शिष्य मच्छेंद्रनाथ, त्यांचे गोरक्षनाथ आणि त्यांचे गहिनीनाथ तिथं ते ध्यान करीत बसलेले होते. आणि त्यांनी बघितलं की हा 12 वर्षाचा मुलगा आध्यात्मिक दृष्ट्या उत्तम अधिकारी आहे. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, दीक्षा दिली. आणि ज्यावेळेस निवृत्तीनाथ त्या गुहेतून बाहेर आले, ते ज्ञानी म्हणून बाहेर आले. ही स्पर्श दीक्षा झाली. हम्म, हम्म, मुंबईजवळ गणेशपुरी आहे, त्या ठिकाणी नित्यानंद स्वामी होऊन गेले. आणि ज्यावेळेस मुक्तानंद त्यांच्या दर्शनाला गेले, त्यावेळेस त्या नित्यानंदाने त्यांच्या नजरेत नजर टाकली, दृष्टी टाकली, आणि मुक्तानंदांची कुंडलिनी जागी झाली. ही दृष्टीने जागी झालेली कुंडली. शब्दाने जागी कशी झाली? आलर्क राजा, भागवतामध्ये कथा आहे, यादव कुळातला आलर्क राजा युद्धामध्ये हरला. आणि तो आता डोंगर दऱ्यामध्ये एकटाच भ्रमण करीत आहे. त्याच्याजवळ सैन्य नाही, पैसे नाहीत, मंत्री नाही, आणि शत्रूनं राज्य बळकावलंय. माहूरगडाच्या ठिकाणी देवीचं, रेणुका मातेचं तिथं मंदिर आहे. आणि परशुरामाची आणि दत्तांचे जे आईवडील आहेत, अनुसया आणि अत्रि ऋषी, त्यांचे आश्रम आहेत. तिथं तो आलरका राजा आलेला आहे मनशांतीसाठी. आणि त्याच्या शेजारून गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले, वरती शरीर उघडं आहे, कमरेला कोयता आहे, असे एक ग्रस्त जवळून गेले. पायामध्ये वाहनं आहेत, कर आवाज करीत आहेत. आणि शंभोली शंभोली असा एक अपूर्व शब्द, म्हणजे त्याचा अर्थ काय, मंत्र आहे, संस्कृत आहे की काही माहीत नाही, तो कानावर पडला. आणि त्या आलर्क राजाचं मन निवालं, थंड झालं, शांत झालं, समाधी लागली. आणि मग ते चकित होऊन म्हटले की या शब्दाचा एवढा काय परिणाम झाला. मग ते पळत पळत गेले आणि त्यांचे पाय धरले. ते दत्तप्रभू होते. दत्तप्रभू नाना रूपाने प्रगट होतात. ही कोणची दीक्षा झाली? तर शब्द कानावर पडला, शंभोली. कबीर हे जुलाही जातीतले होते, मुसलमानातली जुलाही, कोष्टी जात, कापड विणणारे. आणि त्यांनी विचार केला की रामानंद बहुतेक आपल्याला दीक्षा देणार नाहीत, आपण वेगळ्या धर्मातले आहोत. मग त्या काळात रामानंद म्हणून मोठे संत वाराणसीमध्ये राहायचे. कबीर पण वाराणसीमध्ये, बनारसमध्ये राहायचे. मग ते पहाटेच्या वेळेस, ज्या वेळेस रामानंद स्नानासाठी जायचे, दंडवत घातलं, म्हणजे पोटावर झोपून
हम्म. गंगेच्या त्या घाटावर पायरीवर ते झोपले. रामानंद आले, अंधारामध्ये पाय पडला डोक्यावर, म्हणजे स्पर्श झाला. आणि हम्म. कोणाला तरी आपले पाय लागले म्हणून मुखातून राम राम शब्द आला. आणि मग कबीरांनी सांगितलं की मला यांच्या मुखातून रामनाम पण मिळालं आणि त्यांच्या पायाचा मला स्पर्श तो पण झाला आणि माझी शक्ती जागी झाली. आणि शेवटची स्मर्तृ दीक्षा, स्मरण केलं की दीक्षा. उदाहरणार्थ तो साधू आज हयात नाही, पण त्याची आठवण केली आणि त्याने आपल्याला दीक्षा दिली. तुकाराम महाराजांचे जे गुरु आहेत ते तुकाराम महाराजांच्या आधी 100-150 वर्ष होऊन गेले, परंतु स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत झाला. हम्म. भोजना मागती तूप पाव शेर, पडिला विसर स्वप्ना माझी, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. मग ते जे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णारी, ते बाबाजी चैतन्य हयात नाहीत, पण हम्म. त्यांचं स्मरण केल्याबरोबर ज्ञानाची प्राप्ती आहे. ह्या 4 मार्गाने कुंडलिनी जागी होते, महापुरुषाच्या संगतीमध्ये जागी होते. जिजसला स्पर्श केला, अनेक लोक आजारमुक्त होत होते. मग एका हम्म. माणसाला कुष्ठरोग झालेला आहे आणि समाजाने त्याला वाईट टाकलेलं आहे. त्याला कळलं की या गावामध्ये येशू ख्रिस्त आलेले आहेत, ते एका वाड्यामध्ये थांबलेले आहेत. इतकी गर्दी झाली तर त्या आजारी माणसाला आत घुसता येईना. मग त्यांनी त्याच्या काही मित्रांना विनंती केली, इमारतीवर चढवलं आणि तो जो चौक असतो इमारतीला, मोकळी जागा, त्याच्यातून त्याला खाली सोडलं जिथं हम्म. जिजस बसलेले होते. आणि तिथं पण ते एकटे नव्हते, खूप गोंगाट होता. त्या माणसाला जिजस पर्यंत जाता आलं नाही, पण जिजसच्या झग्याला स्पर्श करता आला आणि त्याचा रोग बरा झाला, कुष्ठरोग बरा झाला. ही पण दीक्षा आहे, स्पर्श दीक्षा. हम्म. म्हणून स्पर्श दीक्षा, दृष्टी दीक्षा, मंत्र दीक्षा, स्मरण दीक्षा, 4 प्रकाराने आपल्याला याचा अनुभव येऊ शकतो. मग याच्यात अडचणी कोणत्या आहेत? असे माणसं सापडत नाहीत. ते हम्म. सापडल्यावर आपला त्यांच्याशी संपर्क होत नाही. संपर्क झाल्यानंतर जवळीक उत्पन्न होत नाही. इतकं सारं जर झालं तरी सोन्याहून पिवळं आहे. कारण हा मोठा सहज आहे ना, काहीच करावं लागत नाही. हम्म. एका जागी बसून गुरुकृपेने हे सगळं होऊन जातं. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दिवा उघड सगळं प्रकाशच होऊन जातो, ज्ञानाचा अंधकार पळून जातो. हा पण मार्ग आहे. हम्म. हम्म. वा, खूपच छान प्रश्न विचारला वसुधा, थँक्यू सो मच. आणि सद्गुरू तुम्ही इतकं छान उत्तर दिलं. आणि आता ह्या आठवड्यातच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली, तर आज म्हणजे आम्हाला खरंच खूप धन्य वाटतंय. अजून बरेच प्रश्न आहेत, पण मला वाटतंय आम्हाला तुम्हाला परत बोलवावं लागणार आहे. तुम्ही परत या, आमच्याशी गप्पा मारा, आम्हाला अजून खूप शिकवा. आणि काही काही प्रश्न असे आहेत की मला वाटतं ते तर एक सेशनमध्ये पण होणार नाहीत. असे काही गहन प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत, उदाहरणार्थ मोक्ष म्हणजे नक्की काय वगैरे. तर आपण याविषयी नेक्स्ट टाइम नक्की बोलू. पण एक प्रश्न ह्याचं तुम्ही उत्तर द्या की तुम्ही लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती जर लोकांना हवी असतील वाचायला, तर ती त्यांना कशी मिळवता येतील? ती आता हे तर अमेझॉन वगैरे वर ठेवलेले नाहीत, तर ते कसं करता येईल बघता येईल आपल्याला. हे शिवसूत्र आहे, योगसूत्र आहे, त्यानंतर ही इंग्रजीमधली गीता आहे, ही मराठी गीता आहे. तर जर कुणी तिकडून येणार असेल भारतातून, तर ती हा, हो, आणून माझे तर माझे काही मित्र येणार आहेत हा, या त्यांच्याजवळ मी पुढच्या. त्यांना आणि जेवढ्या कॉपीज विमानातून नेता येतात तेवढ्या मी पाठवू शकतो तुम्हाला. आणि मी पण घेऊन येऊ शकतो, कारण मी ऑगस्ट हा, मध्ये येणार आहे. आणि माझे एक बरोबर. फ्रेंड हे अजून बहुतेक 8 दिवसातच येणार आहे, तर मी ते प्लॅन करतो. मग तसं आपण बोलू. आणि आणि तिकडून तुमच्यापर्यंत येत असणारी एखादी कुरिअर संस्था असली, हो. तिने जर पाठवता मग येत आपण असली तर. विठ्ठल, आपण सांगू की तुला कॉन्टॅक्ट करून सांगायला लोकांना ज्यांना हवी आहेत, आणि अकॉर्डिंगली यू कॅन हो, कॉल. हो, हो. तशी कुरिअरची नाही करत, कारण कुरिअरला पैसे पण खूप लागतात. माझे कोणी ना कोणी चालूच असते एव्हरी मंथ और हा, एव्हरी 2 वीक्स. हा. बरं 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 बरं. तर नेक्स्ट वीक मध्ये पण कोणी येणारच आहे, तर त्यांच्याबरोबर हा पाठवू शकतो. हा ओके. हा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि आता पहिली एक थोडस पटक एक अगदी एका मिनिटात विचारू. हो, विचार. एकदा फक्त हे करते की
सो तसं सद्गुरु कृपा होईपर्यंत मी गजानन महाराजांना माझे सद्गुरू मानून चालते. आणि कोणाच्या न कोणाच्या तोंडातून ते माझ्याशी बोलतात असं मला वाटतं. तर आता तुम्ही सांगितलं तेवढं आम्ही फॉलो केलं की जे ध्यान करायचं ते नाभीवर केंद्रित करून ध्यान करायचं. तेवढी आत्तापुरतं पुरेसं आहे ना? पुरेसे आहे, पुरेसे आहे. हा. हा. आणि पुढच्या ज्या गोष्टी, आता आपला संपर्क वाढत जाईल. अशा प्रकारे आपल्याला झूम मीटिंग मधून, मीट मधून, गुगल मीट मधून भेटता येत जाईल. व्हिडिओ कॉल वगैरे संपर्काचे किती साधनं आता उपलब्ध आहेत. हो हो. हा. तर उपासाचं महत्व काय नमस्कार. आहे? उपासाचं महत्व काय आहे? उपवासाचं महत्व अग्नीमुळे आहे, की आपण शरीरामध्ये आहार घेतला की त्या अग्नीला तो पचवावा लागतो. त्या अग्नीचं काम काय आहे? गृह्णाती, पचती, विमोचयती. तो अग्नी पचवतो सगळे शरीरातलं. आणि तुम्ही जर उपास केला तर तो अग्नी मोकळा सापडतो, त्याच्यावर भार नाही. आता अन्न पचवायचं नाही, मग तो अग्नी तुम्हाला ध्यानात मध्ये वापरता येतो. हं. आणि जेवल्यानंतर त्या अग्नीवर लोड येणार, मग तुम्हाला झोप येणार, तंद्रा येणार, अग्नी मंद होतो. उपासाचं मग एवढं महत्व आहे. असा किती किती दिवस आपण करू शकतो? काही काही वेळेला असं म्हणतात ना की तुम्ही देवाला कशाला त्रास देता, तुम्ही उपाशी राहून त्याला त्रास नाही, होतो. हं? एवढ्यापुरताच करायचा. अग्नी जेणेकरून मंद होणार नाही, अग्नी प्रदीप्त होईल एवढंच उपवास करायचा आणि नंतर जेवण करायचं. त्याच दिवशी ध्यान धारणा केल्यानंतर जेवण करू शकतो आपण. आपल्याला वेळेअभावी थांबावं लागणार आहे, कारण पुढचा कार्यक्रम सुरू झाला तर आपली मीटिंग बंद होईल. तर मी जसं म्हटलं की आपण सद्गुरूंना परत इन्व्हाइट करू, ते परत येतील आणि आपले आता आता तुम्हाला अजून प्रश्न जे पडतील ते सगळे लिहून ठेवा, म्हणजे आपण त्यांना ते सगळे प्रश्न विचारू. आजचं सेशन संपवायच्या आत मी पुढच्या आठवड्यातल्या सेशनची अनाउन्समेंट करते. अगेन आम्ही सगळे खूपच एक्साइटेड आहोत की पुढच्या आठवड्यात आपल्या समोर कीर्तन आपण सादर करायला येत आहेत. श्री पुरुषोत्तम दादा पाटील हे आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त आहेत आणि ते तरुण कीर्तनकार आहेत, खूप प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांचं बरंच आहे, जर तुम्हाला आधी चेकआउट करायचं असेल तर. पण ते नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा त्यांनी मला विषय दिला आहे. तर आपण सगळे उत्सुकतेने वाट बघतो आणि ह्या आठवड्यात आषाढी एकादशी झाली मागच्या आठवड्यात, तर त्याला साजेल असा हा विषय आहे. तर नक्की या आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा पुढच्या रविवारी आपलं सेशन जॉईन करायला. तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. एक मिनिट, मी ठीक. आता थँक्यू.